स्वागत आहे दादा तुझं आपल्या पॉडकास्ट शो मध्ये. त्याचं नाव आहे रुद्रवाहिनी. ते याच्या आधी पॉडकास्ट शूट किती दिलेत तू? हो, 1-2 केले होते. अच्छा, म्हणजे एक्सपिरियन्स आहे असं म्हणायला होतं. ठीक आहे, तर आपण डायरेक्टली मुद्द्यावर येऊया. तुझं बालपण वगैरे आपल्याला ते नाही घ्यायचंय. ऑफकोर्स पूर्ण 17 संभायला तुला ओळखतं, त्यात नो डाऊट. त्याच्यामुळे आपण त्यावर नाही होणार. तर फर्स्टली मला हे सांग की तुझं बालपणापासूनचं हे स्वप्न होतं कंटेंट क्रिएशनचं? नाही, बालपणापासून माझं स्वप्न नव्हतं. सगळ्यात पहिले मला जायचं होतं आर्मीमध्ये, इंडियन नेव्हीमध्ये. ओके. तर मला पहिलेपासून नाही अशी आर्मीची, पोलीस भरतीची खूप आवड आहे पहिलेपासून. आणि मला नाही का आवडतं ते. आणि मी स्विमर होतो, नॅशनल स्विमर. मी अजून पण नॅशनल स्विमर आहे मी. ओके. तर माझे वडील लहानपणापासून, मी जेव्हा बालवाडीमध्ये होतो ना तेव्हाच मला स्विमिंग पूलमध्ये फेकून दिलं होतं. वडील महानगरपालिकेत ना स्विमिंग पूललाच आहे, तर मला बालवाडीपासून स्विमिंगचं चालू होतं. मग तिथून मला इंडियन नेव्हीचं हे लागलं. आणि इंडियन नेव्हीमध्ये मला अजून पण मी जाऊ शकतो असं नाही जाऊ शकत. तर इंडियन नेव्हीमध्ये मला नॅशनल सर्टिफिकेट आहे ना, तर म्हणजे थोडं काहीतरी मला एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे त्यासाठी. पण काही वेळानंतर काय झालं, लॉकडाऊन लागलं आणि सगळीकडे पबजी चालू होतं. पहिलेपासून मला नाही का गेमचा खूप प्रचंड नाद, एकदम लहानपणीपासून GTA Vice City खेळ, कम्प्युटर गेम खेळ. लहानपणीच माझा दादा आता US मध्ये, त्याच्या मांडीवर बसून कम्प्युटर गेम खेळ. रोड रेस चालायचा तेव्हा, रोड रेस गेम तो चालायचा. मग तो खेळायचो, आम्ही खूप खेळायचो. मग तिथून मग GTA Vice City, मग सॅन अँड्रियास, मग NGG म्हणून आहे, तर गेमिंगचा नाद लागला मला खूप जास्त. मग लॉकडाऊन लागलं, तर लॉकडाऊनच्या पहिले आम्ही बसमध्ये मिनी मिलेशिया खेळत जायचो. मग तेव्हापासून गेमिंगचा नाद. मग गेमिंग म्हणलं आता गेमिंग मध्ये करिअर करायचं आपल्याला. मग पबजी खेळायला लागलो. मग पबजी मध्ये ई स्पोर्ट्स मध्ये सुद्धा करिअर झालं माझं. मला स्पॉन्सर iPhone XR भेटला होता. बुटकॅम्प म्हणजे मोठ्या टीमनी मला हायर केलं होतं. ई स्पोर्ट्स मध्ये Tier 1 ला खेळत होतो. मग त्याच्यानंतर गेमिंग, आता मग ते इंडियन नेव्हीचं राहिलं साईडला, बरं का, स्वप्न राहिलं साईडला. मग हे चालू झालं. मग अचानक चांगली ग्रोथ व्हायला लागली, पैसे यायला लागले, थोडे सॅलरी बेसवर चालू होतं माझं. सकाळी 10ला गेम खेळायला बसायचो, रात्री 10ला उठायचो डायरेक्ट. 5 ते 6चा ब्रेक फक्त. मग घरची शिव्या खायची, रोज शिव्या खायची. मग पबजी झाला बॅन, घरचे खुश एकदम. पबजी बॅन झाला म्हणून घरचे एकदम खुश. मग ठीक आहे यार, मला आता पबजी बॅन झाला, पूर्ण मूड ऑफ. मग अथर्व सुदामे बघायला लागलो. अथर्व सुदामे माहिती आहे, पुण्याचा. त्याचा व्हिडिओ दिसला. डॅनी पंडित, ते तर पहिल्यापासूनच आवडतात आपल्याला, त्यांचे व्हिडिओ चालू आहेत, 4 वर्ष आधीची गोष्ट. मग त्यांचं पाहिलं. मग मी एक व्हिडिओ नाही का अथर्व सुदामेचा कॉपी केला, सेम मी सांगतो कॉपी केला होता. कारण माणूस आहे ना, जन्मालाच काही शिकून नाही येत. माणूस कोणाकडे बघूनच शिकतं की आपण पण असं केलं पाहिजे. पण मी नवीन होतो ना कॉन्टेंट क्रिएशन मध्ये, मला थोडी ना असं माहिती असणार. मला त्यामधली काहीच आयडिया नव्हती की आपण विचार करून करायचं असतं. तर आपण कोणातरी पाहून शिकतो. ऑब्व्हियसली लहान बाळ पण वडिलांना पाहूनच शिकतं. आपण आपले वडील जसे वागतात तसं आपण वागतो. तर मी त्याचं बघितलं आणि तसा व्हिडिओ बनवला. मग तो काय चालला नाही, दुसरा व्हिडिओ नाही चालला. मग मी प्रँक केला एक निराला बाजारला. मग तो चालला 20-30 हजार चालला. माझे गेमिंग मधले मोठे युट्यूबर होतं एक्सपिरियन्स, मग त्यांनी माझी स्टोरी टाकली. मग तो 20-30 हजार गेला. मग त्याच्यानंतर G20 आलं होतं. G20 माझी मैत्रीण आहे वैदेही मुंडे, आम्ही दोघांनी व्हिडिओ बनवला होता G20चा. मग तो चांगला व्हायरल गेला. मग तिथून एक्सपिरियन्स चांगला आला. मग नंतर संभाजीनगर, ऍक्च्युली जो डायलॉग आहे ना, नमस्कार छत्रपती संभाजीनगरकर, तो सिटीमध्ये पहिल्यांदा मीच आणलाय. सगळ्यात पहिला व्हिडिओ माझा 3 वर्ष आधीचा. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निमित्त काहीतरी जेटॉर नाही, आपलं शिवसेना भवनकडे काहीतरी झालं होतं, मला आठवत नाहीये. तर तेव्हा मी एकट्याने तिथं व्हिडिओ बनवला होता आणि तो चांगला व्हायरल गेला. त्याच्यानंतर बिग बॉस MC स्टॅन जेव्हा होता ना, तेव्हा माझा मित्र आहे करामती रुद्र, तर तो त्याची माझी ओळख नाही, त्याचे 2000 फॉलोअर होते. मी तेव्हा नवीनच चालू केलं होतं. तर तो बॅनर घेऊन होता MC स्टॅनला जिंकवा. मग मी त्याचा तसा इंटरव्ह्यू घेतला. आता तुम्ही त्याचा पॉडकास्ट घेता तसा आपण उभ्या घेतला, तो गेला 5 मिलियन डायरेक्ट. तेव्हाची गोष्ट सांगतो मी. तेव्हाची गोष्ट, मी ढोल पथकामध्ये 12 वर्ष चालू मला आता ताशा वाजवताना. मी तेव्हा रणझुंजार वाद्य पथकामध्ये होतो, शिवजयंती. तर मी त्याचा पॉडकास्ट घेतला, एडिट केला, तिथंच अपलोड केला आणि खिशात मागच्या मोबाईल टाकला आणि चालू झाला आपला ताशा. आणि उद्या बिग बॉसचा रिझल्ट मी चालू झाला. त्याच्यानंतर एक बॅच संपली, मोबाईल काढला, पाहिलं 56,000 व्ह्यू. अरे बापरे, मी एकदम खुशबर का पोरांना दाखवायला लागलो. 56,000 व्ह्यू, पहिला व्हिडिओ 56,000 व्ह्यू. मग त्याच्यानंतर दुसरी बॅच चालू झाली, परत खिशात मोबाईल टाकला, परत वाजायला लागला. दुसरी बॅच झाली, डायरेक्ट 3 लाख व्ह्यू. मी मांडी घालून डायरेक्ट खाली बसलो, डोक्याला हात लावून, म्हणलो अरे बा व्हायरल झालो. दुसऱ्या दिवशी 1 मिलियन.
संध्याकाळी 5 मिलियन असा तो 5 मिलियन व्ह्यू गेले होते त्याचे. क्या बात. तर असं तिथून मग मोटिवेट झालं. मग मग त्याच्यानंतर व्हिडिओ चालू केले मी, कॉमेडी व्हिडिओ चालू केले. मग मला असं सांगितलं की कॉपी कॉन्टेंट नसतं करत. मला अरुण तुपे माझा मित्र आहे, तर आपल्याच फील्ड मधला आहे तो. अरुणने सांगितलं की कॉपी कंटेंट नाही करायचे म्हणून. मग तिथून कळालं की भाई कॉपी केल्याने आपल्याला नाव ठेवतात. मग तिथून आपण ओरिजिनल कॉन्टेंट चालू केला. ओरिजिनल कॉन्टेंट चालू केला तर मग आता ठीक आहे, माझ्यापेक्षा आधीपासून वैदे माझ्यापासून, आणि ती डिझर्व पण करते तेवढं. अरुण पण माझ्या आधीपासून आहे, तर त्यांचे फॉलोअर वाढले. पण ठीक आहे, आपण हळूहळू जाऊ पुढे. आता 54,000 आहे, हळूहळू जाऊ 1 लाखापर्यंत. आणि मला गणपती बाप्पाची खूप कृपा आहे. गणपती बाप्पाचा असं आहे माझं, मी गणपती बाप्पा कसा पावतो ते व्हिडिओ मी बनवले. आणि ते माझे इंस्टाग्रामला नाही चालत व्हिडिओ, ते युट्यूबला जास्त चालतात. आणि युट्यूबवर माझे 70,000 होत आहे आता. ओके. तर या गणपतीमध्ये आपला असं एम आहे, बाप्पाच्या कृपेने झालं तर सिल्वर प्ले बटन आणायचं आहे आपल्याला 100 घेणं. कारण प्रत्येक गणपतीमध्ये 30,000 सबस्क्रायबर वाढतात आपले. 30,000 40,000 प्रत्येक गणपतीमध्ये वाढतात 3 वर्षात. तर यावेळेस गणपती बाप्पाची कृपा असेल तर येईल. आणि म्हणजे गणपती बाप्पाचं एक सांगतो मी, गणपती बाप्पा विद्येचे देवता आहे. बरोबर. तर त्यांना किती विद्या येतात, आय थिंक आमच्या सरांनी सांगितलं होतं ते, म्हणजे एक्झॅक्ट आकडा सांगता ना मला, कितीतरी 65 विद्या असं काहीतरी आहे माहिती मला. तर त्या विद्यांपैकी त्यांच्या आवडीची विद्या आहे वादन विद्या. वादन. तर मी जेव्हा ताशा वाजवतो तेव्हा मला आजूबाजूचं काहीच भान नसतं. जेव्हा ताशा बांधतो, ताशा बांधायच्या पहिले मी ताशाच्या पाय पडतो, गणपती बाप्पाला नमस्कार करतो. ताशा सोडल्यानंतर पाय पडतो आणि गणपती बाप्पाला नमस्कार करतो. आणि काही आज माझ्याकडून वादन मध्ये काही चुकलं असेल तर माफी मारून 2 वर्ष मारायचं. हा मी सगळ्या वादकांना सांगतो. हे एक, ताशा लावायच्या पहिले पाय पडायचे, गणपती बाप्पा मोरया. ताशा सोडल्यानंतर पाय पडायचे. आज माझ्याकडून काही वादनामध्ये काही चूक झाली असेल तर मला माफ करा. आणि कानाला हात लावून 2-3 तरी उठबशा मारायच्या. ढोलसाठी पण सेम? ढोलसाठी पण सेम करू शकतो आपण, कारण ढोलसाठी पण सेम करू, ढोल सगळ्यासाठी सेम करू शकतो आपण. म्हणजे इन शॉर्ट संपूर्ण वादकांनी हे केलं पाहिजे, संपूर्ण वादकांनी हे केलं पाहिजे. याने कसं होतं, आपण तर सध्या काही एवढे मोठे नाहीये की आपलं, म्हणजे आपल्याकडून एवढं होणार पण नाही. सध्या आपण पूजा करतोय, मंदिरात जाऊन पूजा करणं हे नाही होत. आपण पूजा कशी करतो, वादन करून पूजा करतो. गणपती बाप्पाची सेवा आपण या वळणाने करतो ना, अभिषेक करून, पण आपण वादन करून त्यांची सेवा करतोय. तर ती सगळ्यात आवडती विद्या आहे गणपती बाप्पाची. तर मग तिथून असं आपलं चालू झालं कॉन्टेंट क्रिएशन. आणि बाय प्रोफेशन तर मी इंजिनियर होतोच. कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू जेवढा भेटायचा, बंक नव्हतो करत बरं का. बंक खूप कमी केलेलं आहे, नाही असं नाही, सगळे इंजिनियर बंक करतात, नाही करत असं नाही. मग बंकचा टाइम किंवा इंटरव्ह्यूचा टाइम, त्या टाइम मध्ये आम्ही व्हिडिओ बनवायचो. कॉलेजमध्ये काही पण असा जोक झाला, मित्रांमध्ये काही असा फालतू जोक झाला, डायरेक्ट व्हिडिओमध्ये उतरवायचा. कुठं पण काही पण जोक झाला, व्हिडिओमध्ये उतरायचं, सरळ व्हिडिओमध्ये उतरायचं. बरोबर व्हायरल जातात ते सेम. मग तिथून चालू झालं. मग आता बघू, आता इंजिनिअरिंग मध्ये नशिबात जे असेल ते होईल. एक तर कॉन्टेंट क्रिएशन, इंजिनिअरिंग मी सगळे व्हिडिओ केले. टेक ओमेगलचे पण केलेले आहेत, टेक अनबॉक्सिंग पण केलेले, गेमिंग पण केलेली आहे, स्विमिंग केलेली आहे, म्हणजे सगळ्या युट्यूब इंस्टाग्राम. एक राहिलं होतं फेमस व्हायचं, ते पण अनुभवून घेतलं. बघू आता. तर म्हणजे जसं तुम्ही इंजिनिअरिंग फील्ड मध्ये होतात, तर मग आसपास मुलं वगैरे, फ्रेंड्स वगैरे भरपूर झाले असतील, ठीक आहे. तर म्हणजे लाईक त्यांच्यामध्ये असं नाही आलं की म्हणजे आपण टाईप करू, आपण दोघं ग्रो होऊ, असं कधी झालं होतं? आपण दोघं ग्रो होऊ असं पण नाही का, अजून पण म्हणतात की आम्हाला चालू करायचं. अरे तू म्हणतोच आहे भाई चालू करायचं, तू चालू कधी करणार? तू माझ्यावर ढकलतोय, तू आमच्यासोबत व्हिडिओ बनवतोय. अरे भाई तू म्हण, तू मला धर, तू हक्काने बोल, माझा हात धर, येत नाही असा व्हिडिओ आहे, आपण बनवू सोबत. मी नाही म्हणतोय का, मी तुझं माझा माईक देतो, सगळं देतो, मी व्हिडिओ मध्ये येतो भाई. तू म्हण ना, तू म्हणतच नाही तर मी कसं करणार? तू कॉन्टेंट काढ, बनव माझ्यासोबत. तू म्हणतच नाही तर कसं? अरे वा. तर हे म्हणणं आहे मला सगळ्यांना. आणि लाईक जेव्हा फेमस होण्याआधी, म्हणजे जेव्हा तुम्ही करत होते कंटेंट क्रिएशन, जेव्हा तुम्ही नेमकं स्टार्ट केलं होतं, त्याच्यामध्ये सगळ्यात निगेटिव्ह एक्सपिरियन्स काय आला होता स्टार्टिंगला? सगळ्यात निगेटिव्ह एक्सपिरियन्स घरच्यांचे टोमणे. ओके. व्हिडिओ बनवून काय होते, इंजिनिअरिंग झाली होती माझी, म्हणजे इंजिनिअरिंग चालू होती. तुला पहिले घरचे म्हणायचे आधी गेम खेळायला दिवस रात्र, आता व्हिडिओ बनवतोय, काय फायदा? अजून पण बोलतात इंजिनिअरिंग झाली काय फायदा. तर
हा एक निगेटिव्ह एक्सपिरियन्स होता. आणि नेमकं आपलं छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद नाव वर्गीकरण झालं होतं, असं चेंज झालं होतं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर. ते होतं पहिल्यापासून, पुढं पण तेच राहणार, पण ते औरंगाबाद नावानं ओळखत होते ना आता बाहेर. तर जे दुसरीकडचे लोक आहेत ते मला निगेटिव्ह कमेंट्स करत होते, असं चालू असतं. बाहेरचेच की इथलेच? इथलेच. ओके, मग त्या टाइमला कसं फेस केलं असतं? अरे कोणाचं काहीच नाही होत. अजून पण मी संभाजीपेठ औरंगपुराचा व्हिडिओ बनवला होता. मी संभाजीपेठ मरूनच येतो आता बिना मास्कचा एकटा, कोणी काही नाही करत. पण निगेटिव्ह कमेंट म्हणजे जसं स्टार्टिंगला निगेटिव्ह कमेंट आल्या, निगेटिव्ह कमेंट मला आतापर्यंत माझा अनुभव आहे, मला निगेटिव्ह कमेंट फक्त औरंगाबाद संभाजीनगर वरूनच येतात, बाकी कधीच नाही. मग जेव्हा त्या कमेंट यायच्या म्हणजे स्टार्टिंग फेज मध्ये कसं असतं की तेव्हा मला एकदम भीती वाटायची, भाई काय हे असं तसं एकदम. नंतर सवय होऊन गेली, मग काही वाटत नाही एवढं. त्याच्यामध्ये सपोर्टर कोण होता सगळ्यात मोठा, की तू कर असं कोणी होतं? मला खूप लोकांनी सपोर्ट केला. आणि मी जेव्हा पण काही धर्मावरती काही असं ज्यांनी वाद पसरू शकतो असा व्हिडिओ बनवतो, तर आपले संभाजीनगरचे बजरंग दलचे जे आहेत, तेव्हा आता पण आहेत वाटतं, अभिषेक कादिम, जे आमचे महाकाल प्रतिष्ठानचे आमचे शिक्षक आहेत, जे आम्हाला वादन शिकवतात, त्यांना मी व्हिडिओ पाठवायचो. 2-3 जणांना व्हिडिओ पाठवायचो. आमदारांचे जे पी आहेत त्यांना पण पाठवायचो, ऍडव्होकेटला पण पाठवायचो की यांनी काही होऊ शकतं का. मग ते म्हणले नाही, इट्स ओके, एवढं काही होणार नाही. मग मी अपलोड करायचो. तर मी सगळ्या साईडने सेम. या फील्डमध्ये उतरताना सर्वात मोठी अडचण काय आली होती तुम्हाला? प्रॉब्लेम असं तर काही आलेलं नाहीये, लोकांनी चांगला सपोर्ट केला. ओके. पण काही लोकांना नाही का असं होतं की एखादा व्यक्ती पुढे जात असेल, व्हायरल जात असेल, त्याच्याबद्दल बॅकबिशिंग करतात, तर ते चालू झालं. ते अजून पण करतात, वैसा वैसा. ठीक आहे, करू द्यायचं, काही नाही, एवढं काय त्यात चालत असतं. ते तर रूलच झाला की ते चालूच असतं. अरे यार, तुमच्या पॅरेंट्सचा काय एक्सपिरियन्स होता जेव्हा तुम्ही कंटेंट क्रिएशन जेव्हा व्हायरल गेला फर्स्ट व्हिडिओ, तेव्हा तुम्ही दाखवला असेल घरी? मी दाखवला होता. आई म्हणते छान छान छान. अरे वा वा वा, छान. अभ्यासाचं काय एवढं चालू होतं, अभ्यासाचं काय. मग एकदा असं सीन होतं, मग काय झालं, असं व्हिडिओ व्हायरल चालले गल्लीमध्ये मी व्हिडिओ काढायचो. आमच्या गल्लीमधल्या मुलांचा खूप सपोर्ट होता मला, लहान मुलं. आणि माझे जास्त व्हिडिओ गप्पावाले आणि बारीक बारीक पोरांचे जास्त चालतात. गप्पाचे, भांडणाचे गप्पा, गुन्हेगारीचे गप्पा, एवढे छोटे छोटे पोरं कसे गप्पा येतात शाळेतले, ते जास्त चालतं. मग ते लहान पोरं आहे ना, मग त्यांच्यासोबत मी व्हिडिओ बनायचो. ते पोरांनी पण खूप सपोर्ट केला, अजून पण करतात. आता गल्लीत गेलो, दादा व्हिडिओ कधी बनवायचा. मग एकदा म्हणजे असं काय होतं, आता माझ्या घराखाली आहे ना, आता लोकांना माहिती आहे मी तिथे राहतो, तो लहान पोरं, चिल्ले बिल्ले पोरं येतात आणि यज्ञेश दादा म्हणून आवाज येतात. आणि आई म्हणते काय रे, नंतर फोटो काढायचं, दादा कुठे आहे? मग आई म्हणते अरे तो घरी नाही, तो बाहेर गेला. आता मी दिवसभर बाहेर जातो. मग आई म्हणते अरे यार बाहेर. मग आता दहीहंडी मध्ये बोलवतात. त्याच्यानंतर असे पॉडकास्ट बघते ना आई, तर मग आई ते बघून असं चांगलं वाटतं. ठीक आहे यार तू हे करते, पण आई सगळ्या पॅरेंट्सचं काय म्हणणं आहे, तुझी एक सेफ साईड कर, जॉब राहू दे, हे कर. नाही असं नाही म्हणत माझ्या घरचे, पण तुझी नाही का सेफ साईड राहू दे. जॉब आपण एवढे शिकलेलो आहे, तर जॉब पण केला पाहिजे असं. आणि मी करणार आहे, जॉब पण करणार, दोन्ही हँडल करू शकतो मी, काय प्रॉब्लेम नाही. बट कंटेंट क्रिएशन एक फुल टाइम फील्ड म्हणून काय वाटतं, करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? फुल टाइम म्हणून केलं पण पाहिजे आणि नाही पण केलं पाहिजे असं पण म्हणतात आपल्याला. पण मी ऍडवाइस देईल, जर का तुमच्या घरी चांगला बिझनेस आहे आणि तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, तर तुम्ही फुल टाइम द्या. जर का तुमच्या घरी म्हणजे वीक आहे तुमची फायनान्शियल कंडिशन, किंवा आपल्यावरती सगळ्यात जास्त जिम्मेदार आहे, तर तुम्ही फक्त कॉन्टेंट क्रिएशन नाही करू शकत. तुम्ही अभ्यास पण करा आणि कॉन्टेंट क्रिएशन पण करा. मी पहिल्यापासून सांगतो, दोन्ही होतं, नाही होत असं नाही, सगळं होतं. करायला गेलं सगळं होतं. जुन्या जमान्यातले लोक म्हणायचे की एकाच मार्गाला लागायचं, 2 काम ऍट अ टाइम नाही होऊ शकत. पण त्यांना मी सांगतो, हे कलियुग आहे, इथं सगळं ऍट अ टाइम तू 3 काम पण करू शकतो. सगळं होतं, फक्त करणारा पाहिजे. ओके. ते मी मागच्या पॉडकास्ट मध्ये पण बोललो होतो, सचिन तेंडुलकर, म्हणजे मी असताना काही म्हणत नाहीये, ते म्हणले होते एक तर अभ्यास करा नाही तर क्रिकेट खेळा. त्यांनी एकदम क्रिकेटला चूज केलं होतं ना, अभ्यास नाही तर क्रिकेट. ते 10th फेल वाटतं का 12th,
तर ते म्हणले होते काहीतरी एक चूज करा, पण मी म्हणतो की आपण दोन्ही बी करू शकतो. तू अभ्यास पण करू शकतो आणि तू हे पण करू शकतो. होतं सगळं होतं. असं म्हटलं जातं की जर तुम्ही 2 वे चूज करताय, 2 पेक्षा जास्त चूज तर तुम्ही करताय, फेल व्हायचे चान्सेस जास्त असतात आणि तुम्ही ते एका बेस्ट नाही होऊ शकत. ते व्हायचं, पण ते कधी व्हायचं पहिल्याच्या जमान्यात. आता सगळं पॉसिबल आहे. 4ही फील्ड मध्ये बेस्ट होऊ शकता तुम्ही असं. 4 एवढं पण नाही. जर तू जर ओव्हर करायला लागला तर मग नाही होणार. जर का लिमिटेड फील्ड मध्ये तू करू शकतो. आता कॉन्टेंट क्रिएशन करता करता कॉन्टेंट मला सांग, कॉर्पोरेट वाले त्याच्यानंतर फ्रायडे पर्यंत काम राहतं. फ्रायडे पर्यंत तुला एवढं पण काम नसतं की तुला बाई चहा प्यायलाच टाइम नाही किंवा तुला विचारायलाच टाइम नाही, तुला पिक्चर बघायलाच टाइम नाही, एवढं पण काम नसतं. बरोबर. जेव्हा तू फ्री बसलेला असतो ना तेव्हा तू कॉन्टेंट लिही, जेवताना कॉन्टेंट काहीतरी लिही. सॅटर्डे संडे असतो तुझ्याकडे, सॅटर्डे संडे हा ठीक आहे, एक दिवस तुला फॅमिलीला जायचंय, फिरायला जायचंय. सॅटर्डेला आठवड्यातून 4 व्हिडिओ काढले, आठवडाभर लागतो. सॅटर्डेला 4 व्हिडिओ काढ, आठवडा निघतो तुझा. 4 व्हिडिओ मध्ये 5 व्हिडिओ काढ, आठवडा निघतो. काहीच नाही पाहिजे, करणार पाहिजे, सगळं होतं. त्यामध्ये 1-2 प्रमोशन राहतात. कधी कधी अशी वेळ येते आपल्याला 24 तास कमी वाटायला लागतात. मला आता 24 तास कमी पडतंय. आता पोरं ढोल पथक हे मॅनेज, 2 गोष्टी मॅनेज नाही करत का? ढोल पथक करता करता ऑफिस करतात, तसंच. ओके. पण जसं तुम्ही म्हटलं की तुमच्या पॅरेंट्स एवढा सपोर्ट नव्हता, जेव्हा फर्स्ट पे आला होता तुमचा, कशातूनही असू द्या, मग तुम्ही प्रमोशन मधून किंवा तुमच्या लाईक कंटेंट क्रिएशनच्या फील्ड मधून, सोशल मीडिया ऍप्स वरून कुठलाही, तर फर्स्ट पेचा एक्सपिरियन्स काय होता किंवा तो किती होता हे सांगता आलं तर मग बेस्टच. असं नाही, म्हणजे माझं लहानपणीपासून नाही का बाबा मला म्हणायचे तू काय लाखभर नोटा तरी पाहिलेले का म्हणे. म्हणजे असे माझे नातेवाईक म्हणा किंवा त्यांच्या घरामध्ये लाखाने गड्ड्या पडलेल्या म्हणे, असं बघ म्हणे ते लाखाने गड्डे पडलेल्या आहे तुझ्या घरामध्ये, तू लाखाची नोट तरी पाहिलेले का, लाख आकडा तरी माहिती का म्हणे तुला, असं म्हणताय. तुझ्या बापाला नाही माहिती अजून, तुला तरी माहिती का, असं मला म्हणलेले आहेत बाबा 1-2दा. तर मी एकदा काय झालं तर माझ्या अकाउंटला नाही मी सेव्हिंग केली होती खूप जास्त, आणि 1 लाख रुपयाचा आकडा तयार झाला होता. तर मी आईला असं दाखवलं, आई हे असं पासवर्ड टाक म्हणलं, तुला टाकतोय, ते मोज म्हणलं किती, आणि तिथे आईला दिसले 1 लाख रुपये. बाप, आई म्हणजे ती गोष्ट आहे ना एवढी भारी होती ना माझ्यासाठी, ती आतापर्यंत सगळ्यात भारी गोष्ट होती. ते 1 लाख रुपये दाखवणं लय भारी होतं ते एकदम. ओके. पण मग तुमचा फर्स्ट पे किती होता सोशल मीडिया कंटेंट? फर्स्ट पे माझा कॉन्टेंट क्रिएशन मधून मला पहिलं प्रमोशन मी टुरिझम नसतं का, टुरिस्ट आता हरिश्चंद्रगडला वगैरे जातात, तर मी हरिश्चंद्रगडला गेलो होतो. मी 2,000 रुपये घेतले होते त्यांच्याकडून. त्यामध्ये 6,000 फॉलोअर होते. 6,000 फॉलोअर मला प्रमोशन भेटलं होतं. 6,000 फॉलोअरवर मी त्याच्याकडून 2,000 रुपये घेतले होते, प्लस माझं येणं जाणं खाणं फ्री. तर मी घरच्यांना सांगितलं येणं जाणं खाणं फ्री माझ्याकडून, एक रील टाकायची मला आणि येणं जाणं फ्री आणि 2,000 रुपये पण देत आहे. मग घरचे म्हणे ठीक आहे जा. मग मी गेलो, जाऊन आलो. मग घरच्यांना हळू दिसायला लागली, मुलं फोटो काढताय, असं करताय तसं करताय. मग बाबा अजून पण म्हणतात मला की म्हणजे हिरोगिरी करतो ना तो बाहेर, लोक फोटो काढतात त्याला असं वाटतं. म्हणजे बाबा आहे सपोर्ट, बाबा मजाक करतात माझं. अच्छा अच्छा, मजा करतात. पण मग एक कंटेंट क्रिएटर म्हणजे बाबा प्राऊडली पण सांगतात बाहेर की असं असं करतोय, पण कसं असतात बाहेरचे कान भरणारे अजून असतात. माझ्यापेक्षा जर का आता ऑफिस मधले 1-2 जण असतील, आता समजा माझे वडील आहे, त्यांच्या ऑफिस मधले कोणी असेल किंवा नातेवाईक असेल किंवा कोणी असेल, ते सांगतात माझ्या मुलाला असं असं पॅकेज लागलं, आणि लोकांना त्यांच्या मनात, मी म्हणतो मला बिझनेस टाकायचा, ते म्हणतात भाई बिझनेस नाही टाकू शकत आपण, म्हणजे टाकायला काही प्रॉब्लेम नाही. आता माझे मामा वगैरे सगळे फील्डमध्ये, सगळे बिझनेस फील्डमध्ये, मामा नातेवाईक वगैरे सगळे बिझनेस फील्डमध्ये. ते एक्झाम्पल देत होते, माझा हा मित्र बघ तो 30 वर्षापासून बिझनेस करतोय, आता बंद व्हायला आला. तुझे मामा वगैरे बघ ते बिझनेस फील्डमध्ये होते, त्यांचा बिझनेस कमी होतोय. मी म्हणलं बाबा ते मी त्यांना 1000दा समजवलेले, तुम्ही ट्रेंडनुसार चालसाल तरच तुम्ही मार्केटमध्ये चालसाल, नाही तर नाही चालणार. तुम्ही ट्रेंडनुसार चाला. त्यांच्याकडे सोशल मीडिया आहे. मी मामाला किती वेळेस म्हणलं मामा सोशल मीडियावर टाका, तुम्ही टाकत नाही, कसं काय चालणार. सोशल मीडियानुसार तुम्हाला ऍक्टिव्ह व्हावं लागणार. आणि AI इंजिनिअरिंग मध्ये मी हे शिकले, ट्रेंडनुसार चालला आपण तरच आपण मार्केटमध्ये टिकतो, आपला बिझनेस तरच ग्रो होतो. त्यामुळेच ट्रेंडनुसार चाललं तरच आपण ट्रेंडमध्ये राहू, नाही तर घरी बसून बंद. बट म्हणजे कंटेंट क्रिएशन कडे जे क्रिएटर्स असतात त्यांच्याकडे बघण्याचा एक सामाजिक दृष्टिकोन खूप वेगळा असतो. जसं की याला काही कामं नाही ना म्हणून करतोय, किंवा असंच म्हणजे
एक तुकार लेवल जे असते तशा पॉईंट ऑफ व्ह्यूने समाज बघतो त्यांच्या. बरोबर बरोबर बरोबर. प्रॉपर म्हणजे त्याच्यात एक भरपूर फील्ड असतात. माझ्या घराजवळ असं झालं होतं, घराच्या बाजूला मी शूट करत होतो आणि तेलाची बॉटल होती, मला प्रमोशन होतं पॅराशूट ऑइलचं, त्यांच्याकडून घेतलं मी 30,000 रुपये. तर बाईचा रोल होता, आम्ही स्टोल वगैरे घातलेले आणि मी आणि माझा मित्र एकदम पोरीसारखं बोलू लागलो, ओट्यावर बसून बाहेर चुगल्या नाही करत का, तसं चुगल्या करत होतो आम्ही. तर ओट्यावरती बसून आणि असं जोर जोरात चुगल्या करत होतो. जिचा ओटा होता ना ती बाई आली, यार काय चालू रे म्हणे तुमचं हे असं, मग असं काय भेटतं म्हणे तुला, ते मंदिरात जाऊन कर म्हणे शूट, जा म्हणे तिकडं. म्हणलं काय भेटतं, म्हणलं हे याचा व्हिडिओ करताय म्हणलं आणि या व्हिडिओ काढायचे 30,000 रुपये दिले म्हणलं, तुमच्या मुला जेवढं पगार आणि तेवढे मला व्हिडिओ भेटले, एका व्हिडिओ मागे भेटलाय म्हणलं. काकूचं रिएक्शन काय होतं? काकू काय अच्छा 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 हसत असं मग चाललं गेली. मग अरे पण सपोज आता कसं की एखादा नवीन विद्यार्थी किंवा एखादा मुलगा जर उतरतोय कंटेंट फील्डमध्ये, तर तो त्याला आहे ना म्हणजे तो लगेच खचून जातो की जसं 4 निगेटिव्ह कमेंट्स भेटल्या. आणि सध्या कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक जण सोशल मीडियावर आहे. जर सपोज मी एखादा व्हिडिओ टाकतोय किंवा तुम्ही टाकताय किंवा दुसरं कोणीही टाकतंय व्हिडिओ, आता मी जर का पोरीचा रोल केला तर मला लोक ओळखतात यज्ञेश म्हणून, पण मला जेव्हा कोणीच ओळखत नव्हतं, जेव्हा मी पोरीचा रोल, आता मला पोरीचा रोल केला, मी रस्त्यावर बी फिरलो, मला काहीच नाही म्हणत कोणी, म्हणतात अरे व्हिडिओ काढत असेल. पण मी जेव्हा काहीच फेमस नव्हतं, आता तुम्ही जर का ते स्टोरी बांधला आणि पोरी सारखे बायले तू म्हणतो अरे काय चाळे करू लागला असं म्हणतील डायरेक्ट. तर मला पण असं पहिले म्हणलेलं काय ते पोरीचे कपडे घालून फिरतो असं तसं, किती घाणपणा येते, काय क्रिंज काय बनवू लागला, असं प्रत्येकाचं असतं ते. मग तिथून माणूस सगळ्यात असतं, तिथं जर का आपण होल्ड केलं भाई तू बोल काही पण मला फरक नाही पडत, तो टिकतो माणूस. पण मग सपोज तुम्ही जेव्हा सोशल मीडियावर टाकताय तेव्हा असं होतं की जवळपासचे जे असतात ना ते निगेटिव्ह कमेंट्स करतात. आधी व्हायचं समजा, आता जर फीचर आलं की कमेंट्स वगैरे तुम्ही हाईड करू शकता, पण करायचे आधी जे होते भरपूर निगेटिव्ह कमेंट, म्हणजे असं वाटतं की तो व्हिडिओ एक डिलीट केलेला परवडतो आपल्याला, तसं होल्ड करण्यापेक्षा. त्या सिच्युएशन मध्ये काय केलं पाहिजे सपोज एखादा क्रिएटर? माझेच मित्र म्हणायचे मला, कमेंट करायचे निगेटिव्ह कमेंट, अजून पण करतात, एवढा मोठा झाला आता तर सोडते चाळे. अरे भाई माझा बिझनेस आहे, मी आता सीन काय होता, पुण्यावरून आता रक्षाबंधनला येताना गाड्या खूप जास्त होत्या, लिटरली गाड्या पण भेटत नव्हत्या. ट्रॅव्हल्सवाल्याने 2,000 तिकीट केलं, हे जे 500 रुपये आणतात ना ब्लाबलावाले त्यांनी 1,500 तिकीट केले, सगळे केले. आणि लाईन, पैसे द्यायला काही नाही, पण लाईन एवढी मोठी होती ना, जागाच नव्हती भेटत संभाजीनगरला यायसाठी, आणि मला अर्जंट यायचं होतं संभाजीनगरसाठी. तर मी स्टोरी टाकली भाई की कोणी जात असेल तर मला इथून पिक करा, मी इथं आहे. तर मला त्याच्यावरती रिप्लाय चालू झालं की अरे बसणार हे धंदे, आता तो मोठा झाला ना म्हणे तू. म्हणलं मी लोकांचा पैसे घेऊन प्रमोशन करतो आणि मी माझा कुठं अडचणीत फसलो तर मी माझं प्रमोशन नाही करू शकत का, असं होतं. तर असतं काही काही, त्याला आपल्याला स्थिर, तू जाऊ दे भाई, तू मोठा, तुझी लाल, तुझ्या घरचा बाबा म्हणून द्यायचं सर्व. बट सपोज असं कधी झालंय की तुमचे फ्रेंड्स जे तुम्ही कंटेंट क्रिएशनच्या आधीपासून फ्रेंड्स होते, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कंटेंट क्रिएशन सुरू केलं तेव्हा ते दुरावले किंवा त्यांनी निगेटिव्ह आहेत? हा, आता काय होतं माहिती का, आता माझे मित्र आहे बरेचसे मित्र आहे, जे समजूतदार असतात ते समजून घेतात. बहुतेक तो पण समजून गेला असेल काय माहित नाही. माझे पहिले ज्यांनी मला जुन्या मित्रांनी सपोर्ट केलाय, तर त्यांना आता असं वाटतं की मी मोठा झालो म्हणून त्यांना मी दूर केलं, मी दुसरे पोरं धरले. पण कसं राहतं, आपण जेव्हा पहिले आम्ही सोबत का होतो, आम्ही एका क्लासमध्ये होतो म्हणून आम्ही सोबत होतो. मग मी इंजिनिअरिंगला आलो, इंजिनिअरिंगला दुसरे मित्र भेटले, जास्त वेळ त्यांच्यासोबत राहणे गेलं. मग यांना काय वाटतं की याला दुसरी गँग भेटली बाई आता, मग त्याच्यानंतर त्या ग्रुप म्हणून दुसरीकडे आलो, मग त्यांना वाटतं त्यांनी दुसरी गँग भेटली बाई, मग असं करत ते लांब होऊन जातात. पण तो जर का मुलगा हुशार असेल तर त्याला कळतं की भाई असं काही नाहीये, हा आता पण तसाच आहे, पण थोडं फार वाटतं त्याला पण की ऍटिट्यूड आला वगैरे, असं काही प्रत्येकाला वाटतं समजा इन केस. पुढचा प्रश्न माझा असा की आधी कसं होतं की तुमचे 6,000 10,000 पर्यंत फॉलोअर असेल तर तुम्हाला खूप डिमांड यायची, आणि ते मध्ये ट्रेंड पण होता की फॉलोअर्स ते दुसऱ्या ऍप्सवरून, थर्ड ऍप्सवरून ते घेणार, आणि त्याच्यातून मग प्रमोशन वाईज तुम्हाला भेटत असतील सपोज की नाही भेटत? फेक फॉलोअर्स असेल तर नाही भेटत. फेक फॉलोअर असेल तर नाही भेटत, पण लोकांना कळतं ना, लोक येडे पण नाही राहिले आता एवढे. लोक फॉलोअर मध्ये पण जाऊन चेक करतात की फेक फॉलोअर कसे यायचे. नाही, ते आपण पहिले तू रील्स मध्ये गेला, सेक्शन मध्ये खाली जर काय केलं तुझे 2 लाख फॉलोअर, तुझ्या रील व्ह्यू 3,000 येत आहे, 5,000 येत आहे,
मग तुझी फेक फॉलोअर आहे. तसं करून नाही चालणार आता केस. तसं करून नाही. अच्छा. बट सपोज जर कंटेंट जेव्हा तुम्ही लिहिता तर तेव्हा काय विचार तुम्हाला करावा लागतो किंवा काय म्हणून तुम्ही कंटेंट, कारण की तुम्ही कंटेंट लिहिता तेव्हा असं काही नाही की तुम्हाला एखाद्या स्टोरी इन्स्पायर्ड आहेत वगैरे, तुमचा कंटेंट फार डिफरंट असतो ॲज अ कंटेंट क्रिएटर. तर तेव्हा तुम्ही काय विचार करून तो कंटेंट लिहित असता? विचार करताना आता हा विचार मला डायरेक्ट सुचला होता. ती पांढरा ड्रेस घालून आली होती, आजचा जो व्हिडिओ टाकलाय मी. ओके. तर ती असंच कपडे वगैरे घालून आले, मी तिला रोस्ट करत होतो, दाढी मिश्या. त्याच्यानंतर तिचा बर्थडे होता, म्हणलं केक कापू म्हणलं आपण, असं ते लांबून म्हणलं केक कापू म्हणलं आपण चौकावर तलवार घेऊन मस्त मोठा, आणि ते ड्रेस घातला बुजगावनं दिसू लागले असं. मग म्हणलं अरे व्हिडिओवर टाकू. मी जसं पहिलेच सांगितलं, जे आपले जोक होता डायरेक्ट व्हिडिओमध्ये उतरा. मी डायरेक्ट उतरून टाकले, व्हिडिओ अपलोड करून टाकला 2 मिनिटं एडिट करून. कुठं कोणता साऊंड मारायचा आहे, कुठं बकरीचा आवाज मारायचा आहे, कुठं कावळ्याचा आवाज मारायचा आहे, कुठं गन शॉट मारायचं, ते एक्सपिरियन्स नुसार येतं. कुठं हसायचं म्युझिक लावायचंय, कोणत्या व्हिडिओला कोणतं बॅकग्राऊंड म्युझिक सूट होईल, ते पण आता एक्सपिरियन्स नुसारच कळत होते. पहिलेच नॉलेज नाही घेऊ शकत, म्हणजे स्टार्टिंगला चुका होणारच समजा इन शॉर्ट तुमच्याकडून काही ना काही. ओके. बट जसं तुम्ही म्हटलं की आता तुमचा सेन्स ऑफ ह्युमर झाला, की जसं की तुम्ही म्हटलं की तुम्ही जोक डायरेक्ट करता आणि मग तो उतरवताय. आता प्रत्येक जण तुमच्या सेन्स ऑफ ह्युमरला मॅच नाही करू शकत. कोणाचं एवढी लाईक जोकिंग कॅपॅसिटी नसते, कोणाला एवढे जोक नाही सुचत. मग एखादा तो विद्यार्थी जर एखादा तो स्टुडंट किंवा तो युथ जर उतरतोय त्या कंटेंट क्रिएशनच्या फील्डमध्ये, त्याने काय पॉईंट्स ठेवले पाहिजे आपल्या, की लाईक आयडेंटिफाय करून तेवढे पॉईंट जर त्याच्यामध्ये असेल तर त्यांनी कंटेंट क्रिएशन मध्ये उतरावं, नाही तर नाही उतरावं, असं तुम्हाला वाटतं? असं काही नाही, माणूस पहिले शून्यच असतो. जेव्हा उतरतो ना त्या फील्ड मध्ये तेव्हा तो हळूहळू शिकत जातो. स्विमिंग शिकायच्या पहिले तुम्हाला स्विमिंग येत असते का नाही? तुम्ही जेव्हा स्विमिंग पूल वरती येतात, मग तुम्ही लोकांचं बघतात ते असे हात मारताय, तसं पाय मारतोय. मग नंतर कोच सांगतो तुला असं असं कर, असं श्वास घे, असं असं पाण्यात जा, असे असे हात पाय मार. मग तेव्हा आपण शिकतो ना. पण इथं आपल्या सोबत पण असतं कोणतरी, किंवा आपण समोरच्याला पाहून पण बघून पण आपण आत्मसात करू शकतो. पण मग ते जसं होईल की असं कॉपी सारखं होईल ना, मग त्याचं बघून समजा आपण शिकतोय. पहिले कोणी पण कॉपीज करायला लागते, कोणता पण क्रिएटर असो, पहिले कोणी कॉपीज केला असेल कोणाचं कोणाच तरी. मी तर म्हणतो इंडियामधला जेव्हा पण पहिला पण क्रिएटर असेल ज्यांनी पहिला व्हिडिओ बनवला असेल, तो कॉपी करूनच बनवला असेल कुठून तरी. ओके. कंटेंट फील्डमध्ये असं क्रिएशन फील्डमध्ये तुमचं कोणी आयडियल इन्स्पायरिंग पर्सन असं कोणी? कॉन्टेंट क्रिएशन मध्ये तर असं डॅनी पंडितच आवडतो मला. त्यानंतर अर्जुन पांडे एक क्रिएटर आहे, भारी व्हिडिओ बनवतो. तर डॅनी पंडितची कधी गाठभेट झाली तुमची? डॅनीची नाही झाली, त्याच्या बाकीची टीमची झाली पुण्यात. डॅनी सोडून अथर्वची पण नाही झाली, म्हणजे करायला होऊन जाईल गाठभेट, पण असं बाकी तुमच्याकडून इन्स्पायर व्हावं असं नाही. तसं नाही. तसं मी आर्यकला भेटलेलो आहे. आर्यक जो EU गँग मधला शेट लोक, तर आमचा करण गुप्ता मित्र आहे. करण तो बघत असशील व्हिडिओ. तर आर्यक पण असतो त्यांच्यासोबत. करण आणि आर्यक जवळचे मित्र आहे, तर आर्यकला भेटलेला आम्ही, व्हिडिओ पण काढलेले सोबत. ओके. बघू आता. ओके. तर तुमचं तुम्ही पे ठरवता, म्हणजे प्रत्येकाला वाटतं कंटेंट क्रिएशन मध्ये एवढा पैसा नाही, तर ते खरं आहे का? पैसा आहे, नाही असं नाही. पैसा आहे, खूप आहे. पण आता डिपेंड करतं माणसावरती. मी बेटिंगचे प्रमोशन नाही करत. मला येत नाही असं नाही, मला खूप येतात, खूप जास्त येतात, प्रचंड येतात मला. पण मी बेटिंगचे प्रमोशन नाही करत. जर का मी बेटिंगचे केले असते प्रमोशन तर मी कारमध्ये फिरलो असतो आज, मी स्कूटी घेऊन नसतो आलो. किती ऑफर देतात बेटिंग मध्ये? खूप. लिटरली एका व्हिडिओ मागं 30-35 लाखातच देतात ते. एवढे व्हिडिओ बनव, 6 व्हिडिओ 1.5 लाख. ओके. असं असतं. का नाही घेत तुम्ही बेटिंगचे? कशाला लॉस करायचा कोणाचा रिकाम? कोणाचे हाय घेतलेले पैसे आपल्याला नकोय. बट मग तिथं त्यांनी डिस्क्लेमर दिलेलं असतं किंवा त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन असतात. असू द्या ना, डिस्क्लेमर असू द्या, पण आपण का वाईट बनायचं? आता सध्याच्या जमान्यामध्ये असे काही क्रिएटर आहेत, त्यांनी 6 वर्ष आधी व्हिडिओ बनवलेले बेटिंग प्रमोशनचे, लोकांनी त्यावरती इन्व्हेस्ट केलेले. 6 वर्षानंतर आज केस निघतीये आणि तो माणूस त्यांना फोन लावून म्हणतोय मी तुमच्या व्हिडिओमुळे 5,000 रुपये लावले होते आणि माझ्या पण 5 मित्रांना सांगितलं त्यांनी 6,000 रुपये लावले होते, आता तुम्ही ते पैसे वापस द्या मला. आणि माझी जास्त ऑडियन्स संभाजीनगरची आहे, माझ्या डायरेक्ट घरात येऊन बसतील. पण मग जे आपण बघतो सध्या, आता जसं की XYZ ॲप म्हणून आलंय,
ते पुढे गेलं की वर जातं, पुढे गेलं की वर जातं. मी बघितलं वर असेल त्याने. आय थिंक मी खेळून पण बसलोय. ऑडियन्सला पण कळायला असेल मी कशाबद्दल बोलतोय. तर त्याचे जे प्रमोशन आहेत ना ते खूप मोठ्या मोठ्या लोकांनी केले, खूप मोठ्या. मग त्याचं काय म्हणजे ते मोठे लोक जर करताय मग त्यांना काय हे. मला पण म्हणतात, खूप क्रिएटर म्हणतात कर ना भाई, तुला काय जाते, तुला पैसा भेटतोय. मी नाही म्हणतो सरळ, नको असा पैसा नको मला, जो 2 नंबर मधून येते ना, नको मला तो पैसा. बट मग असे पण क्रिएटर्स आहेत की ज्यांनी ते प्रमोशन केलंय की ते खूप आहे, त्यांना पैसे इनशॉर्ट काही काही असे की त्यांना पैसे नीड पण नाहीये, आणि काही काही असे की ते एक इन्स्पायरिंग आहे, आयडियल पर्सन आहे, तर ते करत नाहीत. हा ते पण आहे. आता सध्या चालू आहे म्हणा ते ट्रेंड मध्ये, पण यार तर त्यांना काय बोलावं त्याची इच्छा. आपण कोणाला वाईट नाही बोलू शकत ना. ओके. कंटेंट क्रिएशन फील्डमध्ये कसं आहे की म्हणजे तुम्ही एक स्टार्ट, जसं तुम्ही सांगितलं तुमच्या जर्नीबद्दल, किंवा आधी तुम्ही गेमिंग मध्ये होते, त्याच्यानंतर तुम्ही लाईक रील्स वगैरे शूट करत, त्याच्यानंतर ब्लॉगिंग मध्ये. ओके. असे म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्ही इम्प्रूव्ह करतात, वाढवत जातात. ठीक आहे. मग असं तुमचं कोणतं ड्रीम आहे की आणखी ते करायचंय? जसं डॅनी पंडित जर ते रील्स वरून डायरेक्ट हाऊसफुल शो करतात, हो तशा टाइप मध्ये काही? मी आयडिया दिली होती आमच्या शहरामधल्या क्रिएटरला की आपण आपले जे फेमस कॅरेक्टर आहे त्याचे एक काढून, म्हणजे त्याच्या साईडला काढून आपण एक काहीतरी लाईव्ह शो करू, परफॉर्म करू आपल्या शहरामध्येच. ओके. ही एक आयडिया मी अरुणला बोललो होतो, त्याला आवडली पण होती ती आयडिया. पण यामध्ये काय आहे, आम्ही एवढे मोठे क्रिएटर नाही झालो सध्या. आम्ही सध्या खूप जास्त मोठे नाही, आम्ही नॉर्मल लेवलला आहे. आता पुण्या मुंबईवाल्यांचं कसं, त्यांच्याकडे पैसा आहे खूप जास्त, त्यांच्याकडे पैसा आहे आणि त्यांचे 1 मिलियन खूप जास्त फॉलोअर, आणि ते तेवढे चार्ज पण करतात. 5-5 लाख रुपये, 6-6 लाख रुपये चार्ज करतात ते एका व्हिडिओचे. तर ते करू शकतात तेवढं खर्च, आणि त्यांच्या लोक पण येतात पण तेवढं यायला. तर मी यांना म्हणलो होतो, आणि आपले ऑडियन्स मेन म्हणजे इकडचे, आपण एवढे पण टॉपला नाही गेलेलो अजून, जाऊ तर आपण हळूहळू जाऊ, तेव्हा करू. पण मग ऑडियन्सचं तेवढं प्रेम आहे, तुम्ही आता पण स्टार्ट केलं तर तुम्हालाही माहिती तो शो हाऊसफुल होईल जर तुम्ही काही करता. लोक येतील. मीच म्हणलं होतं आपण सगळ्यांनी मिळून करून होईल, पण त्याला कसं आहे, साऊंड इंजिनियर, आपल्याला स्पॉन्सर पाहिजे कोणतरी, आपला शो कोणतरी स्पॉन्सर घ्यायला पाहिजे, आणि आपल्या शहरामध्ये कलाकारांना किंमत नाही. काय करता येईल त्यासाठी आपल्याला? किंमत वाढवण्यासाठी काय करता येईल? आता हळूहळू येते किंमत लोकांना, सगळे सोशलाइज होत आहे, लोकांना कळतंय की गल्लीमध्ये व्हिडिओ, अजून पण गल्लीमध्ये व्हिडिओ पण पुढे जाऊन बनव रे बाबा, काय करतोय तू. मग त्यांचा मुलगा येतो, अरे यज्ञेश भाऊ, म्हटलं काका त्याला सांगा म्हणून. असा कुठला फॅन मुवमेंट झालाय का लाईफ मध्ये की सगळ्यात एक वर्स्ट सांग आणि एक सगळ्यात बेस्ट सांग? अनएक्सपेक्टेड. वर्स्ट नाही झाला कधी, नेवर, आतापर्यंत एकदा पण नाही. वर्स्ट कधीच नाही झाला. म्हणजे असं झालंय की 2-3 मित्र येतात आणि त्यांच्या सोबतचा एक मित्र येतं आणि तो फोटो पण काढतो आणि नंतर म्हणतो दादाचं नाव काय. म्हणतो अरे भाई तर काय बोला मी तुला. ओके. आणि बेस्ट? बेस्ट म्हणजे आहे असं बरेच आहे, खूप 2-3 आहेत. लिटरली मुलं थरथर कापतात. एक मुलगी तर पळत पळत आली होती गाडीच्या मागं किती वेळ. लग्नामध्ये गेलो होतो मी एका N6 ला, तर मी आंघोळ नाही काहीच नाही बरं का. मित्राला मुंबईवरून मित्र आला, तो पण क्रिएटर होता, तर त्याला गाडीत सोडलं आणि टर्न मारली, ग्राउंड वरून काढले ना अशी काढली. तर तुम्ही मला पाहिलं आणि ती डायरेक्ट पळत पळत आली. पण दादा मला तुझा फोटो काढायचा, आणि एकदम अशी घाबरायला लागली अशी थरथर करत. त्याच्यानंतर अजून खूप मुलं आहेत असे भेटतात, एकदम त्यांची धडकन एकदम फास्ट होऊन जाते. लिटरली काय काय मुलं असे एकदम असं एन्झायटी जे होते का, डोळ्यात पाणी वगैरे तसं पण करतात. मग तू जेव्हा सपोज तुमच्या कार्यक्रमाला जातोस, फॅमिली फंक्शन्सला, तिथं फॅन फॉलोइंग वगैरे भेटते. सपोज एखाद्या लग्नाला गेला तर लग्न एकीकडे, तुझा ग्रुप एकीकडे, असं कधी झालंय? हा म्हणजे होतं लग्नामध्ये. आता कधी मध्ये असं वाटतं, आता कधी आम्हाला पण मजा येते ना की भाई लोक फोटो काढायला येतात, मग आम्ही मुद्दाम लग्नात घुसतो. मुद्दाम घुसायचं लग्नामध्ये, मग लोक फोटो काढतात, बोलायचं थोडं वगैरे, काय चालत असतं. लोक फोटो काढायपेक्षा जास्त सगळे ओळखतात बरं का, फोटो काढायला 2% लोक येतात. ओळखतात सगळे की अरे हा, पण त्यांना भीती वाटते बोलायची. अरे आम्ही काय खाणार आहे का तुम्हाला. बट ते एक असतं ना की म्हणजे जसं तुमच्या पण फ्रेंड्सला भरपूर असं झालं असेल की थोडासा फेम भेटला तर हा थोडा उडतोय वगैरे, असं तसं सर्वांनाच वाटतं समजा. मग तशा केसेस पोरांना 10,000 फॉलोअर पण माजून जातो. हा भरपूर आहेत. म्हणजे
काही लेवल नसताना पण जास्त होतं, किंवा ज्याची लेवल आहे त्यांना ते म्हणजे खपत नाही. म्हणजे इन शॉर्ट तुझे जर फ्रेंड्स असतील कोणी, तर मग त्यांना असं वाटतं यार थोडासा हा काय झाला, काल आम्ही एका ताटात जेवणार आहे, आज तो 5 स्टारला जाऊन दुसऱ्या पोरांसोबत बसतोय. त्या केसेसमध्ये कसं डील करतोस मग तू त्या पोरांना? सोडून द्यायचं डायरेक्ट, काहीच नाही पाहिजे. तेवढं आपल्याला स्ट्रॉंग व्हावं लागतं या फील्डमध्ये. इमोशनली स्ट्रॉंग व्हावं लागतं या फील्डमध्ये खूप जास्त. जेव्हा नवीन फ्रेंड्स बनवतोस तू, मग तेव्हा लाईक कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूने फ्रेंड्स बनतात तुझे? पॉईंट ऑफ व्ह्यू नाही आपला जो फ्रेंड आहे तो जोपर्यंत आपल्यासोबत आहे, जीव तोडून त्याला जीव लावा, जीव तोडून त्याला एकदम खूप प्रेम द्या त्याला, असं काही नाही, त्याला सगळीकडे मदत करा वगैरे सगळं करा. पण आता त्याला जायचं असेल तर त्याची इच्छा ना, आपण काही बोलू नाही शकत त्याला. नाही, बट सपोज असं कधी झालंय का की तू जर हे सोडत असशील तर मी तुझ्या सोबत आहे, किंवा तू हे नको करूस रे, तुला सांगतोय तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय वगैरे, असं कोणी फ्रेंड्स मधलं किंवा रिलेटिव्ह वगैरे? म्हणजे जर तू हे सोडत असेल तर मी तुला चांगल्या मार्गाला लावतो, तुला जॉब लावून देतो, किंवा एक्सेट्रा काय असेल ते प्रोव्हाइड करतो सगळ्या गोष्टी, असं कधी झालं एक्सपिरियन्स? नाही, असं तर नाही झालं कधीच नाही. असं म्हणजे म्हणले तरी मी लक्ष नाही देत तेवढं ओके त्यांच्याकडे. ओके. तर आणखी एक इंटरेस्टिंग प्रश्न असं की तुमचं डेली रुटीन काय असतं ॲज अ कंटेंट क्रिएटर? आता डेली रुटीन काय चालू आहे माझा, सकाळी 9 वाजता उठायचो, जर जाग आली तर. रात्री मी रोज 12 वाजता घरी चाललोय, शूट वगैरे आटपून सगळं करून. 9 वाजता उठायचं, 10 वाजेपर्यंत आवरायचं, 11 वाजेपर्यंत जेवण करायचं, निघायचं घराच्या बाहेर निघलं की मित्राला यायला 1 घंटा खातो आरामात, जे आमच्या सोबतचे असतात ते यायला 1 घंटा खातात आरामात. मग 12 वाजता आमचं चालू होतं सगळं. मग 12 वाजता चालू झालं, दिवसभर इकडचं शूट, मग प्रमोशन शूट, इकडं जा तिकडं जा, या लोकेशनला जा. त्याच्यानंतर काहीतरी वडापाव खायचं. नंतर लगेच 6-6:30 वाजता मला ढोलपथक राहतं. एकदा ताशा लावला, रात्री 10 वाजताच काढायचा. 10 वाजता काढला, एखादं काही मीटिंग असते ती मीटिंगला जायचं, घरी जायचं, एडिटिंग करायची. आता तर माझे 4-5 व्हिडिओ पेंडिंग आहेत, मला लक्षात पण नाही कोणते व्हिडिओ आहे, त्या अद्वैतच्याच फोनवर येते. ढोलपथकाच्या वेळी असं जे ऑडियन्स बघायला येतात तेव्हा कालचे दहीहंडीमध्ये मला उचलून घेतलं होतं आणि चाललो होतं, फुल पब्लिक अशी हातवरती करत होते, मी महाकालचा बॅनर घेऊन चाललो. पण आता जेव्हा तुम्ही लाईक प्रॅक्टिसला जाता वादक ॲज अ वादक, तेव्हा ओळखतात सगळे. पण असं कधी झालं की ऑडियन्स थांबावं लागला तुम्हाला, असं वादक अरे थांबा थोडंसं ऑडियन्स कंट्रोल करा असं वगैरे? मागच्या वर्षीच्या पथकामध्ये झालं, मी विजय पथकामध्ये होते तर. तर आम्ही गेलो होतो कुठं, इकडंच कोणतरी गाव आहे यार, इकडेच थोडं आपलं संभाजीनगरमध्येच येतो, जालन्याच्या साईडला थोडंसं. ओके. तिथं गेलो होतो, मी स्टोरी टाकली होती, तर पब्लिक झाली होती जमा आणि बरेचसे जण लागले होते मला तिथून काढायसाठी बाहेर. तरी किती जेव्हा तुम्ही प्रमोशन शूट घेता तेव्हा चार्जेस तुम्ही डिसाईड करता किंवा ते डिसाईड करता, किंवा तुम्ही कसे डील करता त्याच्यामध्ये? प्रमोशन आम्ही जेव्हा घेतो ना, आता कसं असतं माझं सांगतो मी 2 आयडिया ठेवलेल्या आहेत. जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत, आता फेस व्हॅल्यू आहे सिटीमध्ये, मोठे मोठे ब्रँडसाठी मी 10,000 ते 12,000 चार्ज करतो. डिपेंड करतं 10,000-12,000. मग काही लोक असतात, माझं स्वतःचा बिझनेस राहिला असतं, मी कोणत्या रजिस्ट्रारला 10,000 रुपये नसते दिले माझ्या दुकानाचा व्हिडिओ काढायसाठी, मी स्वतः नसते दिले. का बरं नसते दिले? एवढं सामान्य माणूस नाही देऊ शकत 10,000 रुपये. 10,000 रुपये खूप मोठी गोष्ट झाली सामान्य माणसासाठी द्यायला. 10,000 रुपये मी किती देऊ शकतो? 3,000-4,000. सामान्य माणूस 3,000 मॅक्सिमम देऊ शकतो. तर मी त्यांच्यासाठी एक वेगळं पेज उघडलेलं आहे, खादाड संभाजीनगरकर म्हणून. त्याच्यामध्ये खायचे किंवा सामान्य माणसं ज्यांचं बजेट कमी आहे ते वाले प्रमोशन घेतो. त्यांचा बिझनेसला मी सपोर्ट करतो, असं नाही करत, सपोर्ट करतो मी त्यांना. त्यामध्ये माझी इन्कम पण होऊन जाते थोडीफार, त्यांना पण त्यांचा पण बिझनेस ग्रो होतो आणि येतील ना कधी तर कामात येतील आपल्याला. मग अशी कधी केस आली की दादा बजेट कमी आहे पण मग थोडं जास्त प्रमोशन कर, किंवा मोठ्या लेवलचं प्रमोशन कर, किंवा तुम्ही विदाऊट पैसे घेता प्रमोशन करून दिलं असं कधी? खूपच रिक्वेस्ट धर्मासाठी करतो विदाऊट प्रमोशन, आणि कधी ओळख असेल तर, म्हणजे चालत तर नाहीच तसं, पण करावं लागतं कधी. मग असं कधी झालं कोणी यूज करून घेतलं त्याच्यानंतर भावच नाही तुला? नाही, कधीच नाही. ठीक आहे.
तुमचं जेव्हा तुम्ही कंटेंट क्रिएशन चालू केलं होतं तेव्हा एक स्टार्टिंग फेज असतो की तुम्ही स्ट्रगलिंग फेज असतो तुमचा, त्याच्यामध्ये कोणी ओळखत नाही तुमचे 4-5 मित्र पण, आणि त्याच्यानंतर जेव्हा ओळखायला लागतात संपूर्ण छत्रपती संभाजीनगर समजू शकतो आपण आता, म्हणजे तेव्हा जो फील होता तुमचा स्ट्रगल लाईफ मधला आणि आता जेव्हा तुम्ही जातो तेव्हा काय डिफरन्स वाटतो? स्टार्टिंग मी सांगतो, मी त्यामध्ये पण माइंड यूज केलेलं आहे फेमस व्हायसाठी पण. कसं केलं मी, म्हणजे ते असं केलं नव्हतं मुद्दामून, झालं होतं ऑटोमॅटिक. तर तिथं मी काय करत होतो, गोगाबाबा टेकडी माहिती आहे, गोगाबाबाचा ट्रेंड आहे ना पूर्ण छत्रपती संभाजीनगरला मीच लावलेला आहे. मीच लावलेला आहे दर रविवारी गोगाबाबा टेकडी, हा जो डायलॉग आहे ना हा मीच काढलेला आहे दर रविवारी वाला. पहिले कोणीच नव्हतं गोगाबाबा टेकडीला. मम्मी नाही का 2 वर्ष आधी मोठं स्पीकर राहतं, मोठं स्पीकर मरीन ड्राईव्हला जसं होतं का तसं मी गोगाबाबा टेकडीला करायचो, दांडिया घ्यायचो डायरेक्ट. आणि माझे मित्र होते खूप सारे, बाउन्सर विउन्सर, दोरी लावून फुल वुमन सेफ्टीवर का, असं नाही वुमन सेफ्टी सकट एकदम. आता लोक यायचे तर पहिला व्हिडिओ मी टाकला आणि बॅनर घेऊन उभं राहिलो, स्ट्रेस रिलीफ ॲक्टिव्हिटी ॲट मी यज्ञेश आणि माझा एक मित्र होता फनी ॲक्सेस तुषार शर्मा. तर आम्ही दोघांनी ते चालू केलं, स्ट्रेस रिलीफ ॲक्टिव्हिटी. एक संडेला तुम्ही येऊन रिलॅक्स व्हा तिथं टेकडीवरती. मग लोक यायचे, एन्जॉय करायचे. मग मी व्हिडिओ टाकला असं धरून, तो गेला 6 लाख. या रविवारी होते 300 पब्लिक, पुढच्या रविवारी डायरेक्ट 2000 पब्लिक आली तिथं. 6 लाख लोकांनी बघितला. वरती लिहिलेलं दर रविवारी गोगाबाबा टेकडी असं लिहिलेलं तुम्ही, स्थळ छत्रपती संभाजीनगर. तर ते 2000 लोक आले. मग 2000 लोक आल्यानंतर खूप गर्दी झाली. मग त्यामध्ये काही जातीभेदवाले लोक आले, हे गाणं लावा ते गाणं लावा. मग पहिले आम्ही दांडिया घ्यायचो, मग नंतर गाणे लावले सगळे नाचले. तो पण एक व्हिडिओ टाकला. मग चंद्राचं गाणं लावलं मी, त्याच्यावर नाचताना व्हिडिओ टाकला होता. मग नंतर तिथं अजून क्रिएटर जुडले मला, ते काहीतरी व्हिडिओ बनवायला लागले, कॉमेडी व्हिडिओज वगैरे असं बनवायला लागले. मग त्याच्यानंतर ती बातमी पेपरात आली की गोगाबाबा टेकडीवरती 2000 पब्लिक. त्याच्या पुढच्या वेळेस डायरेक्ट 5 ते 7,000 पब्लिक आली होती पेपरमध्ये बातमी सकट. 7,000 5,000 पब्लिक. खाली जायसाठी रांग लागली होती, लिटरली रांग. माझ्या अकाउंटवर अजून पण व्हिडिओ आहे तो. मग मी तिथं व्हिडिओ चालू केले, क्यूएनए चालू केले मी तिथं, की लोक गोगाबाबा टेकडीवरती काय येतात, काय म्हणते पोरी बघायला, काय म्हणतात निसर्गाचा आनंद घ्यायला. ते पण व्हिडिओ बघितले असेल तुम्ही जुने. मग असंच करत करत मग ते गोगाबाबा टेकडीचं ट्रेंड निघलं. मग मी तिथं लोक कुत्रे घेऊन यायचे. मग मी असं अनालाइज करून गेलो, मग गोगाबाबा टेकडी कशासाठी फेमस. मग असं काय, कुत्र्यांचं प्रदर्शन लागतं इथं. कुत्र्यांचं तुम्हाला विविध प्रकारचे कुत्रे बघायचे असेल, जगातल्या कुठल्या पण कुत्रे तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार गोगाबाबा टेकडीवरती. फक्त रविवारी सकाळी यायचं. मग असे ते कॉमेडी व्हिडिओ बनवत मग पोरं झाडावर चढून बसले. म्हणलं गोगाबाबा टेकडीवरती तुम्हाला माकड पण बघायला भेटणार, माणसाच्या अवतारातली. म्हणजे ते कंटेंट देत गेले, तुम्ही शूट केले, मी व्हिडिओ काढत गेलो. मग नंतर काही अजून क्रिएटर्स आले. मग तिथले लोकांना ते चांगले नाही वाटलं की असं काही पण व्हिडिओ बनवत आहेत ते उघडे नागडे होऊन व्हिडिओ बनवू लागले, काहीच्या काही बनवू लागले व्हिडिओ. मग ते चांगलं नाही वाटलं. मग तिथं नाही का भांडणं व्हायला लागले, जातीभेद खूप जास्त व्हायला लागला. मग मी ते थोडं ड्रॉप करून टाकला प्लॅन. मग आता तेव्हापासून आता पण गोगाबाबा टेकडी दर रविवारी चालू आहे. आणि गोगाबाबा टेकडीवरती मी तेव्हा गेलो आहे, माझ्या अकाउंट व्हिडिओ खूप गर्दी झाली होती, लोकांनी घेरून घेतलं लिटरली फोटो काढायसाठी. मला खूप मस्त तिथून एकदम खूप जास्त चाललं होतं मला. तशा केसेस मध्ये कसं डील करतोस तू? किंवा मित्र असतात मित्र, आणि मी कोणालाच असं हे नाही करत, मी पळून जायचं असं काही करत नाही. सगळ्यांसोबत फोटो काढतो, भाऊ दादा कोणी. आता मला कळतं, मी समोरच्याने पाहिलं तो माझ्या ओळखीचा नाहीये, पण त्यांनी मला ओळखलं, मी समोरून हाय करतो, काय म्हणता भाऊ नमस्कार, गळे भेटायचं बस. त्याला वाटतं भाई की भाऊ ओळखलं भाई ना, चांगला आहे. पण एक फेम भेटल्यानंतर जसं की होतं, तुमचे कनेक्शन्स मोठे होतात, सगळ्या गोष्टी मोठ्या होतात. मग तसं तुला कधी वाटलं नाही का की बाबा ठीक आहे ना, हा लहानच आहे ना एवढं, कधी काय मला तुला म्हणजे एक डाऊन टू अर्थ जसं तुझं स्वभाव आहे, जसं तू सांगितलंस की समोरून हाय वगैरे करणं, म्हणजे ते काय असतं ना की थोडंसं फेम भेटत गेलं की एक स्टँडर्ड चा विचार करतो माणूस, नॉर्मल गोष्ट आहे. मला मित्र आता पण एक मुलगा म्हणलं, प्रोझनच्या बाहेर, मी प्रोझनला होतो ना, प्रोझनवरून आलो बाहेर, एक मुलगा म्हणजे स्लिप झाली त्याची गाडी, आणि तू मला म्हणा अरे यज्ञेश भाई, म्हणजे असं तुम्ही ब्रेक मारला अचानक, त्याने हात दिला मला. आता इथं येताना पण इथं कोपऱ्यावर पण तो मला हात, अरे म्हणलं गाडी सोडून पडेल ना मी, हात कसा देऊ तुला, म्हणजे मी इकडे आता फोन होता आणि अशी गाडी चालू लागला, तो माझा हात समोर करतोय असं. अरे म्हणलं पडेल मी, थांब 1 मिनिट. मग गाडी लावली. मग काय म्हणतो, काही नाही म्हणलं, इथं ऑफिस म्हणलं माझं छोटा मुलगा होता.
फॉलो केलंय म्हणे तुम्हाला, मला थँक्यू. असं कधी सगळ्यात म्हणजे युनिक एक्सपिरियन्स काय होता एक तुमच्या फॅनला घेऊन? युनिक एक्सपिरियन्स म्हणजे तुम्हाला एक्सपेक्टेडच होतं की हे ह्या बोलल किंवा हे असं करल? असं हां, माझ्या बड्डेला 2 मुलींनी गिफ्ट आणून दिलं होतं मला एक. म्हणजे मला अननोन नंबरवरून कॉल आला बड्डेच्या 8 दिवसानंतर, इथे इथे गिफ्ट घ्यायला आहे. मग मला फ्रेम दिली आणि त्या फ्रेममध्ये असा फोटो चिटकवलेला होता आणि त्याच्या मागं आहे ना, त्याच्या मागं अजून एक कप्पा होता आणि त्याच्यामध्ये काहीतरी गिफ्ट होतं अजून एक, आणि त्याचं हाईड केलेलं होतं. आम्ही फ्रेममध्ये अरे वा मस्त आहे वगैरे ठेवलं. मागच्या वर्षीचा बड्डे बरं का. आणि त्याच्यानंतर या वर्षी मला परत कॉल येतो आणि तू ते गिफ्ट पाहिलं का मागच्या वेळेस? म्हणलं हो. आणि ते हातात तुटलं होतं बरं का, ते खाली पडलं मम्मीकडून, ते तुटलं होतं. तर त्याच्या मागचं गिफ्ट काढलं का? म्हणलं कोणतं गिफ्ट? म्हणजे तुला माहितीच नाही का? म्हणलं नाही. हा, 1 वर्षानंतर ते उघडलं आणि ते बघितलं, त्याच्यामध्ये मला माईक भेटलेला होता. माईक गिफ्ट दिला होता त्यांनी आणि छान व्हिडिओ बनवतो असं काहीतरी दिलं होतं त्यांनी. ओके. 1 वर्षानंतर कळालं मला. ते पण नसतं कॉल केला अजून तसंच राहिलं असतं ते. अरे यार, मग म्हणजे तुम्ही ठेवतात इन शॉर्ट गिफ्ट वगैरे काय सांभाळून? ग्रेट. आणि तुमचं इन्कम काय सध्या? माझं इन्कम तर असं फिक्स नसतं काही. ॲन्युअल एक मिनिमम मॅक्सिमम ॲव्हरेज? डिपेंड ऑन हे राहतं, बिझनेस वरती डिपेंड करतं. आता मी म्हणलं तसं 10,000 रुपये कोणी देत नाही, असं 10 ते 12,000 रुपये. डिपेंड जातं महिन्याला 40-50 हजार तरी. ओके. मग तसं जर म्हटलं तर एक इंजिनियरला तेवढा पगार अप्रॉक्स 2-3 वर्षानंतर भेटतो. हो. तेवढं तुम्ही कधी पुढे जाऊन अजून वाढेल पण जर का दिवाळी वगैरेचा सीझन असेल तर मग अजून वाढतो. मग असं तुम्ही कधी घरच्यांना सांगितलं नाही का, ठीक आहे मी इंजिनियर होऊन एवढा कमवेल, मी कंटेंट क्रिएटर होऊन एवढा कमवतोय, जे की 2x आहे? जाऊ दे आता. जॉब पण करू ना आपण, तसं काय. पण ते घरच्यांचं पण एका परीने बरोबर आहे की इंजिनिअरिंग एक सेफ जॉब ठेव. पुढे जाऊन इंस्टाग्राम बंद झालं मग काय करणार? टिकटॉक सारखं इंस्टाग्राम बंद होणं शक्यच नाही. मेटा आहे ते. बरोबर आहे. मेटा आहे. गुगल बंद कोण करणार आहे? गुगल बंद नाही होऊ शकत आता. तुमच्या म्हणजे मॉम डॅडसाठी, या वडिलांसाठी सगळ्यात प्राऊडेस्ट मोमेंट कोणता झालाय या कंटेंट क्रिएशन फील्डमध्ये? फॅमिलीवाले बोलतात माझं हे तुझ्या मुलाची व्हिडिओ बघतात. मम्मीला सांगतात, मम्मीसोबत मी व्हिडिओ बनवलेले आहेत ना, मग मम्मीला म्हणतात आई अगं राधिका तुझा व्हिडिओ बघितला मी, तुझा मुलगा आहे का तो? हो, छान व्हिडिओ बनवते, ऍक्टिंग छान करते तू, असं आईला वाटतं. आणि मग जेव्हा आता घरच्यांसोबत तर मी आमच्या हिंगलाज मातेच्या पालखीला वगैरे गेलो होतो, तिथे लोक येतात. गावाकडं लोक भेटतात, देऊळगाव राजाला तिथे लोक भेटतात, तिथे पण फोटो काढतात. अच्छा. गावाकडे गेल्यानंतर तुमचा दुर्भाव असेल? पूर्ण फॅमिलीमध्ये माहिती म्हणजे माझा व्हिडिओचा आहे आणि फॅमिली सपोर्ट करते. ओके, छान. त्या पेरेंट्सला काय मेसेज असेल की जे सपोर्ट नाही करत मुलांना? किंवा आता मी यावेळेस गणपतीचा व्हिडिओ काढायला गेलो होतो. गणपतीचे मूर्तिकार होते, त्यांची मुलगी मॉडेलिंग मध्ये होते, त्यांचा मुलगा रील्स बनवायचा म्हणतो त्याच्या वडिलांना, त्याचे वडील सपोर्ट नाही करत. तर मी त्याला एकच गोष्ट समजली, म्हणलं भाई तू अभ्यास काय करतोय? तो मी कॉलेज सोडून दिलं. कसं काय सपोर्ट करते तुझ्या घरचे तुला? त्यांच्या मनाचं पण कर, तुझ्या मनाचं पण कर. घरचे सपोर्ट करायला नाही म्हणणार नाही. मला व्हिडिओ बनवायला नाही म्हणले असंच नाही, माझं कॉलेज चालू होतं आणि मी एक पण बॅक नाही लागू दिलं माझ्या कॉलेजमध्ये. एक पण बॅक नाही, ऑल क्लिअर राहू दिला. मी अभ्यास पण केला, माझा CGPA पण चांगला होता. 7-8चा CGPA होता मला, चांगला CGPA राहायचा. घरचे काहीच बोलणार नाही मला. अभ्यास करते पोरगा, ऑल क्लिअर होतोय, मेसेज हे पण चांगलं येते, व्हिडिओ पण बनवते, काय बोलणार आहे अजून असं. ओके. आणि जॉबसाठी पण मला लागायला लागत, मी प्रयत्नच करत नाही जॉबसाठी. डेडिकेशननी मला 24 तास कमी पडतायत लिटरली. असं वाटतं जास्त तास राहिले असते दिवसातून तर भारी राहिलं असतं. काय मग त्याच्यावर काय तुम्हाला सोल्युशन वाटतं की काहीतरी लाईक मॅनेजमेंट? मी एकटा कमी पडतोय त्याला. ऍट अ टाइम 2 काम. मला असं वाटतंय माझं लिंक्डइन एक जण अप्लाय करायसाठी कोणाला तरी बसून द्या तिकडे, डायरेक्ट कंटिन्यू अप्लाय करायसाठी. युट्यूब साठी एक जण, तू युट्यूब बघ बाबा, मॅनेज नाही होते एवढं सगळं. टीम तुम्ही ठेवायला पाहिजे ना. आता नॉर्मल गोष्ट आहे, तुम्ही जर एवढे फेमस आहात. तेच तर. ठीक आहे. नेक्स्ट असं की युथ साठी काय मेसेज असेल या फील्डमध्ये येण्याआधी? सेकंड की जे या फील्डमध्ये आहेत, लाईक स्ट्रगलिंग फेज किंवा स्टार्टिंग फेज आहे, आणि एक जे आहेत फेमस आहे लाईक तुमच्या लेवलनुसार किती फेमस आहेत, त्या तिघांसाठी काय मेसेज? नवीन मुलांसाठी हे सांगतो की
आपले घरच्यांचं जे म्हणताय ते ऐका, सोबत तुम्ही हे पण करा. घरच्यांना सांगा मी इकडे बॅक नाही लागू देणार, मी माझा अभ्यास करेल, पण मला सोबत हे पण करू द्या. घरचे नाही म्हणत नाही, दोन्ही करायला करू देईल. जे कॉन्टेंट क्रिएशन ज्यांनी चालू केलेलं आहे त्यांना मी फक्त एवढं म्हणेल, व्हिडिओ रोज टाका, संध्याकाळी 5 वाजता टाका, 5:17च्या आसपास काहीतरी टाका. कारण तेव्हा कॉलेजेस सुटतात, स्कूल सुटते, लोक बसमध्ये असतात, ट्रॅव्हलिंगमध्ये असतात, जास्त मोबाईल स्क्रोल होतो. 5 नंतर ते रात्री 9 वाजेपर्यंत रीचसाठी टाइम भेटतो लोकांना, मोबाईलवरती जास्त असतात, बसल्या बसल्या लोक व्हिडिओ बघतात. तर तुम्ही 5 वाजेच्या आसपास व्हिडिओ टाका. त्यानंतर जे फेमस झालेले आहेत किंवा होत आहेत हळूहळू, त्यांना फक्त एवढं सांगेल की म्हणजे जे चालू करताय नवीन गोष्ट काहीतरी, त्यांना सपोर्ट करा. त्यांना ॲटिट्यूड वगैरे असं देऊ नका की आज दादा नवीन चालू केलेलं आहे आता, तर या पेजला तुम्ही सबस्क्राईब करून त्यांना सपोर्ट दाखवू शकता. आणि मला पण फॉलो करा, तसं काही नाही, नक्की करा. सपोर्ट करायचं सगळ्यांना. म्हणजे जे येईल हे जे त्यांना येऊ द्या, असं रिजेक्ट नका करू कोणाला. येत आहे ना ते त्यातून काहीतरी शिका नवीन, असं म्हणतो. असं वाटतंय का तुम्हाला की तुम्ही लाईक कंटेंट क्रिएशनसाठी स्पेशल लाईक कोर्सेस वगैरे असतात, किंवा आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अशी रिक्वायरमेंट आहे की जसं आता नवीन जेव्हा मुलं येतात, जसं तुम्ही सांगितलं काही गोष्टी एक्सपिरियन्स नाही शकतो माणूस, तर तुमच्याकडे तो एक्सपिरियन्स आहे की जसं साऊंडचा म्हणा किंवा बॅकग्राऊंड नॉईजचा म्हणा, हे सगळ्या गोष्टींचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे. आता जे नवीन येतात क्रिएटर, त्यांच्याकडे नाही येत तो एक्सपिरियन्स. तुम्हाला असं वाटतं की त्यांच्या हेल्पसाठी काहीतरी केलं पाहिजे, असं काय तुमच्या डोक्यात येईल समजा, किंवा कोर्स म्हणा किंवा एखादं एक्झिबिशन वगैरे असं काही ठेवून? कोर्स वगैरे ठेवू शकतो आपण, पण आपलं एवढं पण डिटेलमध्ये आपण असं नोट करून नाही ठेवू शकत ना की म्हणजे त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला की मी कुठं हसायचं साऊंड लावू, कुठं कोणती गोळीचं साऊंड लावू, कुठं कोणता कसा साऊंड लावायचा, कोणत्या व्हिडिओला कोणता बॅकग्राऊंड साऊंड, कोणतं गाणं यूज करायचं. तर ते माणूस रील बघून, आता ते पण नाही का, ते गाणं आपण कसं ऐकतो, ते गाण्याचं बॅकग्राऊंड कोणत्या इमोशनला सूट होईल, ते पण खूप. तर ते आपण त्यांना एक सजेशन देऊ शकतो. आणि विचारतात, मी स्वतः अरुणला विचारलेले पहिले की याला कोणते बॅकग्राऊंड लावू, कारण तो त्या फील्डमध्ये होता ना. मी त्याला विचारलेले पहिले की याला कोणतं बॅकग्राऊंड साऊंड लावू, हा व्हिडिओ कसा वाटतोय, मग त्याला विचारायचं पहिले. म्हणजे जसं मला कळत गेलं तसंच काय. निक शिंदेचं क्रिएशन बघितलंय तुम्ही? हो, निक शिंदे गाणे वगैरे बनवतो निक शिंदे. तर सपोज आता तसं असतं की तुम्ही कंटेंट क्रिएटर फील्डमध्ये होते, त्याच्यानंतर अचानक सॉन्ग फिल्म वगैरे असं यायला लागतं. म्हणजे डायरेक्ट इन शॉर्ट तुमचा जो कंटेंट क्रिएशनचा कल आहे तो चेंज होतो ना. जसं की तुम्ही म्हटलं की कंटेंट क्रिएट करावं लागतं, मग तुम्ही उतरवता, तो तुमच्या सेन्स ऑफ ह्युमरचं पूर्ण काम असतं. बट एक सॉन्ग लगेच शूट वगैरे, तर तशा केसेसमध्ये तुम्हाला काय वाटतं की लाईक इकडे आपली कंटेंट क्रिएशनची फील्ड ती चेंज केली पाहिजे, की जर आपलं कंटेंट क्रिएशनच आहे तर दुसरीकडे नाही केलं पाहिजे, त्याच्यावरच फोकस केलं निक शिंदेचं मी एक्झाम्पल सांगतो, तो पहिले लिपसिंग मध्ये होता. हो, बरोबर आहे. नंतर त्यांनी गाणे वगैरे बनवले, गाणे व्हायरल गेले. गाणे व्हायरल गेल्यानंतर आता लिपसिंग बंद पडली. लिपसिंग चालते पण खूप कमी चालते लिपसिंग. ते लिपसिंग आधी टिकटॉकचं लिपसिंगला आता डायरेक्ट चीप गिनताय सगळे. हो बरोबर. की लिपसिंग करून तो टॅलेंट काय दाखवतो, तू लिपसिंग करतोय की टॅलेंट काय, कॉन्टेंट बनवतोय का तू. मग निक शिंदेने त्यानुसार बरोबर कॉन्टेंट क्रिएशन चालू केलं. त्याच्या मम्मीसोबत कॉमेडी व्हिडिओ, त्याच्या मम्मीसोबत तो कॉमेडी व्हिडिओ बनवतो आणि तो बरोबर चाललाय. ऋषिकेश गाडेकर म्हणता येईल. ऋषिकेश गाडेकर पण पहिले लिपसिंग करायचा, व्लॉगिंग पण करायचं सोबत, व्लॉग त्याचे चालू होते. नंतर त्यांनी आरोही सोबत मिळून नवरा बायको सिरीज चालू केली खूप वर्ष आधी. त्यांनी तेव्हा कॉन्टेंट क्रिएशन चालू केलं आणि तो अजून पण चालू आहे. हो, तर तेव्हा चालू केलेलं कॉन्टेंट क्रिएशन आता पण चांगलं चालू आहे, पुढे पण हेच चालणार. ओके. आता AI आले, पण AI साठी पण खूप सारे सोल्युशन निघले जातं. AI कॉपी वगैरे काही निघलं, डायरेक्ट कॉपी स्ट्राईक. ओके. पण मग जसं तुम्ही सांगितलं की इंस्टाग्रामवर तुम्ही प्रमोट करताय, ठीक आहे, तर सध्या म्हणजे युट्यूबवर पण लोक शॉर्ट्स बघतात, मग हे दोन्ही कसं मॅनेज होतं की लाईक एखादा पर्सन जर तुम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करतोय तर तो इंस्टाग्रामवरच तुम्हाला बघणार, ठीक आहे. युट्यूबवर तो बघणार, तर युट्यूबला तो दुसऱ्या वेने बघतोय, जसं की इन्फॉर्मेशनसाठी बघतोय किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टींसाठी बघतोय. तर एक कंटेंट क्रिएटर म्हणून तुम्ही इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर दोन्हीकडे कसं मॅनेज केलं पाहिजे? लहान मुलं, त्यांना इंस्टाग्राम माहित नाही, ते युट्यूबला बघतात आणि त्यांना दिसती बाई. आता त्यामध्ये पण एक टेक्निक असते व्हिडिओ कसा व्हायरल करायचा. तुम्ही प्लेस कशी निवडताय, प्लेस पण अशा खूप गोष्टी त्या एक्सपिरियन्सनुसार कळतात. साऊंड मॅटर करतो, लोकेशन मॅटर करते, तुमचा डायलॉग, तुमचा आवाज ते मॅटर करतं. तुम्ही जर काय करता, TV सेंटर एरिया आहे, TV सेंटर क्रांती चौकात व्हिडिओ बनवला, नॉन फॉलोअरला केला, अरे भैया संभाजीनगरचा आहे, क्रांती चौक आहे,
तो लगेच बघणार आपले बाकीचे मग व्हिडिओ बनवून मग आपल्याला फॉलो करणार तो, अरे आपल्या इथलं ओके. असं असतं. तर या व्हिडिओमधून मी बरेच सिक्रेट सांगितलं मी खूप लोकांना. हा, त्यांनी जर घेतले तर नक्कीच त्यांना खूप हेल्पफुल होईल ते. जसं मी सांगितलं की कोर्स वगैरे लावायची गरज नाही पडणार. कोर्स वगैरे लावायची काही गरज नाही कॉन्टेंट क्रिएशन. हा, जर का तुम्ही ते टेकीला वगैरे ते जे बनवतात ना गॅजेट्सचे वगैरे अनुभव, त्याच्यासाठी कोर्स ठीक आहे, पण असं कॉमेडी क्रिएशनसाठी नाही. कॉमेडी क्रिएशनचे ह्युमरच लागतो इन शॉर्ट. ह्युमर. कॉमेडी सोडून तुमचं आणखी काय इंटरेस्ट? कॉमेडी सोडून पण माझं जे देवाचे व्हिडिओ बनवतो मी गणपती बाप्पाचे, त्यानंतर सॅड पण बनवतो मी, ब्रेकअप बिकअप असे ते पण बनवतो. त्याच्यानंतर चालत असतं सगळेच जॉनर घेतो मी. ओके. पण एक कंटेंट क्रिएशन मध्ये जर एखाद्या म्हणजे मुलाला किंवा मुलीला जर कन्व्हिन्स करायचं असेल पॅरेंट्सला, तर काय केलं पाहिजे त्यांनी परमिशनसाठी? मुलीला तर सध्या अवघड असतं खूप जास्त. त्याच्यामुळे मुलीला खूप जास्त अवघड असतं कॉन्टेंट क्रिएशनमध्ये यासाठी, कारण तिला खूप मुलांसोबत काम करायचं असतं. तर ऑब्व्हियसली आईवडील असल्यामुळे थोडी इन्सिक्युरिटी राहणार त्यांना. तर त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगा मी असं असं करते, आणि त्यांनी घरच्यांना असं प्रॉमिस दिलं पाहिजे किंवा विश्वास पटवून द्या की मी याशिवाय काही रिकामे कुठाने नाही करत आहे, मी हे करते प्रॉपर, याच्यामध्ये स्कोप आहे, आणि मी माझं कॉलेजचं पण हँडल करते, मी शाळा पण हँडल करते. मग घरचे का नाही करणार सपोर्ट? मग घरचे करतात. आणि मुलांसाठी काय, मुलांचं काही नाही. मुलं काही बनवतात, चालतं सगळं. पण काही काहींच्या घरचे असतं स्ट्रिक्ट, त्यांना चालत नाही. ठीक आहे, एखाद्या वेळेस केलं काही प्रॉब्लेम नाही, मुलगा अभ्यास पण करतो. पण आजकालच्या मुलांना डॉक्टरच बनवायचं, इंजिनियरच बनवायचं आहे. त्यांना असं वाटतं कॉलेजमध्ये क्लासमध्ये घातलं तर त्यांनी फक्त क्लासलाच जावं, काहीच नाही करावं. हे चुकीचं आहे घरच्यांचं. मी तर म्हणतोय प्रत्येक पॅरेंटने आपल्या मुलाला काहीतरी ऍक्टिव्हिटीमध्ये टाकलं पाहिजे, काहीतरी कला येऊ द्या त्याला, काहीतरी ढोलपथक होईना, काहीतरी. हे पहा, स्पोर्ट्स कंपल्सरी. आपला जर का मुलगा झाला त्याला स्पोर्ट्समॅन बनवायचा, कोणता पण स्पोर्ट्स असू द्या, स्पोर्ट्स कंपल्सरी लावायचं. आणि काहीतरी कला, एखादी कला, म्युझिक बेस्ट, काहीतरी म्युझिक आणि एक स्पोर्ट्स, हे सगळ्यात मेन गोष्टी. म्युझिक, स्पोर्ट्स, अभ्यास, अन्न वस्त्र निवारासारखं म्युझिक, स्पोर्ट्स, अभ्यास. ओके. तुमची जशी स्विमिंग होती तसं तुम्ही सांगितलं स्विमिंग फील्डमध्ये. माझ्या वडिलांनी मला स्विमिंगमध्ये पण टाकलं होतं, जिम्नॅस्टिकमध्ये पण टाकलं होतं. माझे मामा छत्रपती पुरस्कार आहे त्यांना, राहुल तांदळे. ओके. हा, छत्रपती पुरस्कार त्यांना, जिम्नॅस्टिकचे कोच होते ते. तिथं पण मी केलेले आहे, पण जिम्नॅस्टिकपेक्षा मला स्विमिंगमध्ये जास्त. तुम्हाला ॲज अ स्विमरच व्हावं असं नाही वाटलं? वाटलं होतं, मग पण त्याच्यामध्ये एवढी मेहनत आहे ना, आणि पैसा पण खर्च खूप आहे. ते का केलं मी, 10वीला 5% वाढतं ना. अरे यार. त्याच्यामुळे स्टेट नॅशनल. म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही तसा विचारच नाही केला इन शॉर्ट? त्याच्यानंतर काय कोचिंग केली मी फक्त. पहिला फोन मी कोचिंग करून घेतला होता. जर का माझ्या घरच्यांनी तेव्हा मला फोन घेऊन दिला असता ना यार, गेमिंग त्यांना बाहेर राहिलं असतं आतापर्यंत. तेव्हा घेऊन नाही दिला, त्यांना मी समजवत होतो मला घेऊन द्या. नाही सर, तेव्हा कंटेंट क्रिएशन साठीच फोन मागत होतो. गेमसाठी कसं देणार घरचे? पण दुसरं काही रिझन तुम्ही सांगितलंच नव्हतं, प्रॉपर गेमसाठीच पाहिजे. मग मी स्विमिंग शिकून घेतला होता मोबाईल. कोणता होता फर्स्ट फोन तुमचा? iPhone XR. मग नंतर अजून एक XR भेटला मला, स्पॉन्सर झालेला. ओके. मला 2 घेऊन मी काय, पहिली स्पॉन्सरशिप कोणती होती तुमची? चेन्नईची कंपनी होती, मिस्ट ऑफिशियल, त्या टीममध्ये होतो. आताचे ते प्लेयर तर खूप गॉड लेवलला गेलेत. मग आता कनेक्शन्स वगैरे असतील तुमचे त्यांच्यासोबत? सगळे तुटले. बाहेरचे पोरं आहे ते, महाराष्ट्राच्या बाहेरचे पोरं आहे, हरियाणा गिरियाणा. मग एका क्रिएटरने तुमची प्रोफाईल कशी मॅनेज केली पाहिजे स्वतःची? सगळे जॉनर बनवून. फॉलोअर्स अट्रॅक्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे? फॉलोअर्स अट्रॅक्ट करायचे लोकेशन आणि आवाज मेन असतो आपला. व्हॉइस मेन असतो. व्हॉइस कसं बोलताय तुम्ही, कोणत्या टोन तुमचा टोनवरून जास्त फॉलो करतात. वैद्यला आता शिव्यामुळे जास्त फॉलो करतात, जायल वानाचे, त्याच्यामुळे जास्त. म्हणजे एखादा डायलॉग तुमचा फेमस होऊन जसं तुमचं पण झालं, नमस्कार छत्रपती संभाजीनगर, तो एक आहे. तो तर ते तर सगळेच वापरतात, त्याला काही असं ट्रेडमार्क नाही देऊ शकत आपण. हा, गोगा बाबा म्हणू शकता. त्याच्यानंतर ते गप्पा तर माझ्यापासून चालू आहे, गप्पावाले व्हिडिओ, छोटा बेबी फेस लावून.
मग जेव्हा तुम्ही हे कंटेंट क्रिएशन वगैरे शूट करता तेव्हा ज्युनियर्सचा काय एक्सपिरियन्स असतो, एक मिड जे टीनेजचा काय एक्सपिरियन्स असतो आणि जे ओल्ड एज असतात ॲडल्ट असतात त्यांचा काय एक्सपिरियन्स असतो? ओल्ड एजवाल्या लोकांना माझा कॉन्टेंट कळत नाही. माझा ऑडियन्स जास्त जेन्झी पर्सन्सचा आहे, जे असे थोडे आहेत चांगले, थोडे त्यांचा आहे, शाळेतले मुलं, जे रिअल लाईफ कॉन्टेंट आहे. आता जुन्या लोकांना कसं नवऱ्या बायकोची भांडणं आवडतील, असं मोठ्या लोकांना नवरा बायकोची भांडणं किंवा सासू ननंद असे काहीतरी कॉमेडी आवडते त्यांना. आता त्यांना संभाजीनगरमध्ये कॅनोडामध्ये बुलेटचे फटाके मारले तर ते त्यांना नाही कळणार त्याचा काय जोक आहे. तर त्याला काय करणार, कॅनोडामध्ये कोणी फटाके फोडतोय तर त्याला थोडी काही कळणार आहे काकांना की काय भाई हे, मी मला काहीच कळणार माझ्या डोक्यावर. पण ते शाळेमधल्या पोरांना किंवा कॅनोडामध्ये जो राहतो, जो आपल्या वयाचा मुलगा आहे, त्याला कळेल किती लोक शिव्या देतात त्या बुलेटवरती फटाके फोडणाऱ्या पोरांना. ओके, असं आहे ते लोकांचं. पण तुमच्यावर कधी रोस्टिंग व्हिडिओ बनलाय का? हा, मग आत्ताच बनलाय लेटेस्ट मध्ये, जो औरंगपुरात छत्रपती संभाजीनगर कन्वर्ट झालंय का, आताच केलं एकाने रोस्ट मला. औरंगाबाद PDF त्यांच्या लोकांनी, मी औरंगपुरा छत्रपती संभाजीपेठ मध्ये कन्वर्ट झालंय ना नाव, तर मी रिक्षामध्ये रोल करतोय आणि औरंगपुरा म्हणताय लोक, मी थांबत नाही. मग मी त्याला येऊन सांगतो, मग तो मला म्हणतो की रिक्षावाल्यांना काय माज झालाय काय माहिती, लोक थांबतच नाही रिक्षावाल्यांनी, एवढा ऍटिट्यूड आलाय. मग मी म्हणतो त्याला की रिक्षावाल्यांना ऍटिट्यूड नाही, तुम्ही औरंगपुरा म्हणताय त्याच्यामुळे ते लोक थांबत नाही. ते औरंगपुरा नसून तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये राहताय आणि ते औरंगपुरा नसून ते छत्रपती संभाजी पेठ आहे, संभाजी पेठ म्हणून बघा रिक्षावाले थांबतील. मग त्याच्यावरती मला मी म्हणून टाकलं. ओके, असं. मग त्याच्यावर तुम्ही कसं रिॲक्ट करता? समजा काहीच नाही रिॲक्ट केलं मी. काहीच नाही रिॲक्ट केलं तर अजून माजणार ते. मग असं वाटत नाही तुम्हाला की हा खूप इझी वे झाला एक कंटेंट क्रिएशनला फेमस करण्यासाठी किंवा फेमस होण्यासाठी, की म्हणजे लाईक एखादा कंटेंट क्रिएटर कंटेंट शूट करतोय, आता तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला आधी स्क्रिप्ट वगैरे लिहावं लागतंय, की तुमचं ते ह्युमर आहे, तो एक प्लस पॉईंट आहे तुमचं. सपोज की तुमचं ह्युमर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तो विचार करता, ते जोक करता, तो तुम्ही कॅमेरामध्ये उतरवता. पण हे जे रोस्टिंग करतात त्यांच्यासाठी तो एक खूप इझी वे झाला की तुम्हाला पकडायचं, तुम्ही एक फेमस कंटेंट क्रिएटर आहे, माझ्या व्हिडिओ खाली ते पण हे खाताय, व्ह्यूज खाताय, आणि त्यांच्या व्ह्यू मधून मला पण नॉन फॉलोअर भेटताय. ठीक आहे भाई, चालतं. पण त्याच्यातून तुमचं म्हणजे एक निगेटिव्ह फीडबॅक पण पडतो एक समाजावर. जर तुमचे आपले मित्र आपली मजा घेतात ते व्हिडिओ दाखवून, जवळचे मित्र, आणि जे जवळचे क्रिएटर्स आहेत ते असतात त्या व्हिडिओवर. ओके, म्हणजे रोस्ट काय वाटतं तुम्हाला, झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? असं काय नाही, किंवा यांच्यासाठी म्हणजे असं रोस्ट कोण होतो, जो खटकतो, जो फेमस होतोय, जो खटकतोय तोच, आणि ज्याच्यामुळे समोरची दुखती तोच रोस्ट होतो. जर हे संभाजीनगर मग ते होत असेल तर होऊ द्या, झालंच पाहिजे. कारण की भरपूर आहेत असं. पण एक सगळ्यात वाईट रोस्ट असं कुठला होता की तुम्हाला वाटलं पहिला रोस्ट आहे? हाच पहिला रोस्ट आहे आता रिसेंट वाला, त्याच्या आधी एक पण रोस्ट व्हिडिओ नाही पडलेला. म्हणजे याचा अर्थ तुम्ही फेमस होताय, यू आर ग्रोईंग. तुमच्या आवडीचं पुस्तक? माझ्या आवडीचं पुस्तक मी श्यामची वाचलेलं आहे. मी पुस्तक जास्त वाचत नाही, माझा मित्र खूप वाचतो. ओके, पण पुस्तक वाचणं गरजेचं आहे, खूप गरजेचं. लिखाण खूप भारी होतं त्याने. पण एक कंटेंट क्रिएटर साठी आय थिंक पुस्तकातून भरपूर आयडिया निर्माण होऊ शकतात. खूप आयडिया निघतात. पु ल देशपांडेचे कॉमेडी पुस्तक वगैरे आहेत, पण ते जे जोक्स आहेत ना, आपण रिअल लाईफ मध्ये जोक्स उतरवतोय ना, असे. जसं तुम्ही म्हटलं की तुमचं कॉमेडी जॉनर आहे, तर त्याच्यामध्ये असं ऍक्टर आहे मराठी ऍक्टर की तुमचे आयडियल आहे की बाबा त्यांची कॉमेडी तुम्हाला पर्सनली फार आवडते? मराठी ऍक्टर, मराठी एक सांगा आणि हिंदी एक सांगा. मला कॉमेडी ते यांची आवडते यार, आपलं भाऊ कदम. भाऊ कदमची कॉमेडी आवडते एक. आणि त्याच्यानंतर सागर कर्त्यांची टीमच तर भारी एकदम. हो. आणि त्यानंतर यार आपला बॉलिवूड मधला आपला राजपाल यादव, ते मस्त. आणि आपला ते हे कोण आहे, अक्षय कुमारचं एक. अक्षय कुमारची कॉमेडी भाई, त्याचा आवाज, त्याचा घोगरा आवाज आहे ना, तो आवाजामुळे फेमस आहे. अक्षय कुमार आवाजामुळे फेमस झालाय. त्याचा आवाज कसा आहे, त्याचा आवाज एकदम असा हे असा घोगरा आवाज त्याचा. त्यांचं पण तेवढा सेन्स ऑफ ह्युमर पण खूप छान आहे, समजा खूप भारी. काय आणि मला साऊथ इंडियन जास्त आवडतात. साऊथ इंडियन लोकांमध्ये खूप जास्त टॅलेंट असतं. माझे मित्र म्युझिक प्रोड्युसर आहे, खूप जास्त टॅलेंटेड भाई, खूप जास्त टॅलेंटेड.
काय टॅलेंटेड बनवत त्यांना असं स्पेसिफिकली? आपण जे गाण्यामध्ये जे बीट्स ऐकतो का त्याला त्याच्या मागची बीट्स ऐकू येतात. मी स्वतः काल नाही, मी इतक्या वर्षापासून त्याला अनुभवतोय. आपल्याला जे आवाज येत नाही का ते आवाज त्याला येतात ऐकू. त्याला एवढं डीप मध्ये गेला तो त्या गाण्याच्या फील्डमध्ये. म्युझिक प्रोडक्शन करतो, डायरेक्ट गाणे बनवतो तो स्वतः, असं रेकॉर्ड करून, ते बुक वगैरे असं त्याचं फ्लिप रेकॉर्ड करून, फॅनचा आवाज रेकॉर्ड करून. स्टुडिओ त्याचा चांगला मोठा. ओके. एक मी सीन सांगतो माझा. फ्युलला गेलो मी पुण्याला. तेव्हा माझे प्रिन्सिपल सर आलेत मला तिकडे घ्यायला. का मी तिथं मी व्हिडिओ बनवला होता म्हणून मला तिथून रेस्ट्रिकेट करून टाकली. कॉलेजमधून रेस्ट्रिकेट करणार होते, मग मी ते नाटकं केले होते. आता प्रिन्सिपल सर एक्सपायर झाले आमचे, आता 6 महिने 7 महिने झाले. तर मी कॉलेजमधून TC नाही घ्यायसाठी एवढे नाटकं केलेले मी, एवढे कुटाणे करायचो, बसमध्ये पण एवढे कुटाणे करायचो. CSMSS वाले जे पोरं असतील ना त्यांना सगळं माहिती असेल, माझ्या बसमधले पोरं आहे. सीटं पाडलेले, सीटं तोडलेले, हे कर ते कर. म्हणजे रेस्ट्रिकेट नाही करावं म्हणून? रेस्ट्रिकेट नाही करावं म्हणून मी काय केलं तर, सरांची अशी कॅबिन असते ना, U शेप मध्ये असं टेबल असतं, वरती काच असते, सर असं ते Uच्या मध्ये बसलेले आणि मी पलीकडून. तर एकदम माझी TC रेडी, आणि तू जाच काहीच ऑप्शन नाही. मग मला ब्रह्मास्त्र चालू करायला लागलं. मी केलं नाटक, चक्कर येऊन पडायचं. मी डायरेक्ट टेबलवर असं आदळलो आणि ती काच गेली फुटून. सर गेले घाबरून. सर म्हणे इसको हॉस्पिटल में लेके जाओ. मग मी असं डोळे बंद करून एकदम माझे नाटक चालू बर का. बळजबरीची आपलं काय म्हणतात ते सलाईन लावली, बळजबरीची सलाईन लावलेली. त्याच्यानंतर मग सरांनी म्हणे ठीक आहे तुला एक चान्स देतो. मग मी वाचलो तिथं. अरे नाही तर लिटरली सर मला घ्यायला पुण्याला आले होते. ओके. चुकीचा इल्जाम टाकला होता माझ्यावरती, म्हणजे मी पोरींबद्दल बोललो असं काहीतरी म्हणत होते. पण मी व्हिडिओ बनवला होता साधा माझा. काय सीन झालं होतं एक्झॅक्ट? मुली आल्या होत्या त्या व्हिडिओमध्ये. तर त्यांचं म्हणणं होतं तू आमच्या इथे व्हिडिओ नको बनवू. आणि तिथं पण त्या सरांना पण लाज वाटायसाठी एवढे भयानक कांड केले. म्हणलं सर मी खूप डिप्रेशन मध्ये, एवढे नाटकं केले होते. लिटरली माझी गँग होती आम्ही, आणि रात्री असं मेसचं जेवण असं आम्हाला ताटामध्ये भेटायचं. तर आम्ही असं लाईन मध्ये जायचो. आणि मी यांना सांगितलं बरं का, शिवसर आलेत म्हणलं. आता शिवसर आता माझे चांगले मित्र आहे बरं का. शिवसर आले म्हणलं, आता आपण मला काय करायचं म्हणलं, यांची नाही एकदम मारायची म्हणलं यांची. आता मग मी काय केलं म्हणलं, एक काम करतो म्हणलं, मी नाही का आता समोर जातो भाजी घेतो आणि मी डायरेक्ट चक्कर येऊन पडायचं नाटक करतो म्हणलं. आणि तुम्ही नाही का डायरेक्ट आरडाओरडा चालू करा. ठीक आहे म्हणे, चालेल म्हणे. मी गेलो, भाजी घेता घेता ताट दिलं खाली, आपण रप्पन खाली पडलो बरं का. ते मॅटर झालं त्या दिवशी. माझे प्रिन्सिपल मला रेस्ट्रिकेट नाही करावं म्हणून, मला घेऊन नाही जाऊ म्हणून. मग मी तिथून जाऊन पडलो. मग हे पोरं डायरेक्ट आरडाओरडा करायला लागले, ॲम्ब्युलन्स बोला ॲम्ब्युलन्स. पोरांना काय टाकतं, पोरं डेंजर राहते इंजिनिअरिंगचे. पोरं डायरेक्ट आरडाओरडा करायला लागलेत. मग ॲम्ब्युलन्स बोलवली, ॲम्ब्युलन्स बोलून मला हॉस्टेलला नेलं. मग ते सर आले तिथं, मग मी मध्ये बसलेलो. सर आले तर मग मी एकदम असं झोपून गेलो. मग ते म्हणे अरे सर आले. म्हणलं सर तुम्ही आले का? म्हणलं सर मला नाही राहा वाटत म्हणलं, मला घरचे मला घरातून हाकलून देतील म्हणलं बरं का, घरातून हाकलून देतील. सर मला सुसाईड करा वाटते, सरांची गेली बेटर, कोणी रात्रीतून काही केलं तर. सर म्हणलं मला सुसाईड वाटते. सर मी चाललो म्हणलं बाल्कनी मध्ये, उठलं बरं का डायरेक्ट, ए बाबा बस ना, आणि मी सरांना सांगतो म्हणे तुझं थांब म्हणे. सर तुम्ही असं नव्हतं सांगायला पाहिजे म्हणलं, तुम्ही जास्त सांगितलं ना म्हणलं, यार असं नसतं करायला पाहिजे. पोर म्हणे हो सर तुम्ही जरा असंच करून टाकलं म्हणे. मग त्यांनी सरांना सांगितलं की तुम्ही येऊ नका. माझ्या कॉलेजवाल्यांना काय वाटलं, आमची पहिलीच बॅच गेली होती ना, तर माझे कॉलेजवाले कसे CSMSS चे कॉलेजवाले खूप सिरियस करतात गोष्टीला, छोटं पण मॅटर असतं ना खूप मोठं करून टाकतात. तर प्रिन्सिपल तिकडे आले. मग तेव्हा मग मला वापस बोलवलं. मग माझे घरी कॉल गेले, रील बनवल्यामुळे वापस घरी बोलवलं मला. घरी आल्यानंतर ते TCचा मॅटर झालं. मग मी ते चक्कर येऊन पडायचं नाटक केलं. मग तिथून चालू झालं. मग माझी गॅदरिंग चालू होती तेव्हा, स्पोर्ट डेचा लास्ट दिवस होता. मला अजून पण व्हॉलीबॉलची कॉम्पिटिशन होती, तेव्हा मी चक्कर येऊन पडायचं नाटक केलं होतं. तेव्हा बनला तेव्हा लास्टला. मग तिथून मी वाचलो. TC होती आज. कशामुळे TC दिली होती त्यांनी? समजा ते रीलमुळे एकाच, त्या रीलमुळे. बाकी एक्सपिरियन्स तुमच्या शाळेत? आणि आता तेच कॉलेजवाले मला म्हणतात आपल्या इतर व्हिडिओ बना असं तसं. त्या कॉलेजला गॅदरिंग मध्ये मी भांडणे गेले होते लिटरली सरांसोबत. तुमच्या कॉलेजला कोणी ओळखत नव्हतं म्हणलं, माझ्यामुळे ओळखायला लागले म्हणलं तुमच्या कॉलेजला, नाही तर कोणी येत नाही म्हणलं इकडे काळं कुत्र. CSMSS हा ओळखायला लागले म्हणलं, तुमच्या इथले व्हिडिओ दिसले ना म्हणून ओळखायला लागले म्हणलं लोक. तुमच्या आणखी इंजिनिअरिंग लाईफ मधले एक्सपिरियन्स? सीट फाडलेले, क्लासमधले दांडिया खेळलेले आम्ही क्लासमध्ये, शाळेमध्ये वेळी कुठाने केलेले. शाळेमध्ये मॅडम होते आमची भूगोलाची मॅईस, त्या प्रेग्नेंट होत्या, त्या लिटरली रडल्या होत्या आमच्या समोर. एवढं परेशान केलेलं आहे आम्ही त्यांना. म्हणजे मॅडम अशी शिकवती, बोर्ड आहे असं मागं, समोर बघती सगळे नॉर्मल बसलेले, मॅडम अशी मागं वळली
की पहिला बेंच उठायची, वेव बनायची डायरेक्ट, पहिला दुसरा तिसरा चौथा अशी डायरेक्ट वेव बनायची, उठून बसायची, धाड 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 आवाज चालू. आणि मॅमनी इकडे बघितलं काहीच नाही. लिटरली रडली होती मॅडम आमची. लई कुठाने गेलेले आम्ही, लई कुठाने गेलेले पहिल्यापासून खूप जास्त. घरी सांगत असतील ना ते. घरी मी 4थी पर्यंत आदर्श विद्यार्थी होतो. बालवाडीपासून 4थी पर्यंत 96% खाली नव्हते. 5वीला शाळा बदलली. 5वीला शाळा बदलल्यानंतर 49% पुढे नव्हते. 9वी पर्यंत, 10वी पर्यंत, 10वीच्या फर्स्ट टर्म पर्यंत 50% वरती नाही. मग एंडला माझ्या मम्मीने खूप अभ्यास घेतला माझा 10वीला. मग डायरेक्ट 10वीला विदाऊट चिटिंग वर का हक्काने सांगतो, डायरेक्ट विदाऊट चिटिंग 80% आले होते मला. 80% आल्यानंतर घरचे खुश, मम्मी डायरेक्ट रडायला लागली. पेढे गिडे आणले हो. मग तिथून मग कॉलेजला ऍडमिशन घेतलं. कॉलेजला पण कुठाने चालू केले. मग कॉलेजला पण काय बॅक लागलो, 10 बॅक. मेकॅनिकलला होतो मी तेव्हा. 10 बॅक. हा, सेकंड इयरला. ओके. वायडी 1 वर्ष वायडी मध्ये गेलं माझं. इयर ड्रॉप मध्ये 1 वर्ष वाया गेलं. मग इयर ड्रॉप झाल्यानंतर मग इंजिनिअरिंग ऑनलाईन निघली, तेवढं बरं. मेकॅनिकल नाही मला काहीच नव्हतं. मग यायला आलो मी. म्हणलं भाई आता अभ्यास करणं पडणार आपल्याला. मग चांगला अभ्यास केला. मग एक पण बॅक नाही. मग तेव्हा घरच्यांनी हळूहळू सपोर्ट करायला लागले. आणि घरच्यांनी मोबाईल घेऊन गेला ते पण बरोबर, कारण मला तेव्हा बॅक लागायची खूप जास्त. मला कळतच नव्हतं मेकॅनिकल. तुमचं मग गेमिंगचं कसं काय घुसलं तुमच्या अंगामध्ये? 1 वर्ष वायडी होतो ना मी, वायडी वर्षामध्येच गेमिंग खेळलेलं मी एवढं. ओके. पण मग स्टार्टिंग काय वाटलं गेम खेळावं, म्हणजे असं डायरेक्ट गेमिंग मध्येच करे, म्हणजे गेम खेळण्यापूर्वी मित्र मिनिमिलेशन घ्यायचं. नंतर पबजी आला होता, मग ते पबजी खेळायचे. आणि मी मागायचं तर मला देतच नव्हते भाई. मला तिला राग यायचा. आणि मी त्यांच्यापेक्षा कमी टाइम मध्ये जास्त स्किल्स घेतले होते आणि मी त्यांना हरवायला लागलो होतो. ओके. मग आतापर्यंत जेव्हा फेम वगैरे भेटलाय त्याच्या बेसिसवर तुमच्या घरच्यांनी काही असं कधी मुवमेंट आला की बाबा ठीक आहे आपलाच मुलगा आहे करून देईल, असं कधी? नाही, कधीच नाही. माझ्या घरच्यांना मी म्हणतो त्या गोष्टीमध्ये इंटरफेअरच नाही करायचं. ओके. तुमच्या फेममुळे कधी त्यांना फायदा झाला का आई वडिलांना? फक्त फेममुळे तुम्ही स्वतः? आई वडिलांनाच माहिती, मला नाही माहिती. अरे पण मित्रांना झालेलं एवढं सांगतो. हो का? मित्रांना आयफोन घ्यायचा, जाय मला घेऊन 500-1000 रुपये डिस्काउंट आलं होतं. हा, झालेलं. मला फोन करतात, कुठं काय चांगलं आहे मला फोन करतात, असं असं आहे कुठं जाऊ. ठीक आहे. मग तो डिस्काउंट असतो म्हणजे फक्त फेस व्हॅल्यूमुळे? फक्त फेस व्हॅल्यू. की ते बोलतात की कोलॅब वगैरे करा? फक्त फेस व्हॅल्यू. फक्त फेस व्हॅल्यू डायरेक्ट 5-10 रुपये डिस्काउंट? 5 नाही रे, 500-1000 रुपये करतात. अच्छा, ओके. जास्त नाही, 10,000 रुपये एवढे नाही करणार. व्हिडिओ साठी करतील. हा, व्हिडिओ साठी करतील समजा. पण मग फेस व्हॅल्यू आहे, मित्र वगैरे करतात. मित्र वगैरे कुठं घेऊन जातात मला, पुरेपूर युज करतात त्यांना ते. त्यांना तुम्ही नाही वगैरे कुठं खायला वगैरे जायचं तर असं जातो, मग तिथं कोणतरी ओळखतं, मग पैसे नाही मागत. मग पोरांना चांगलं ते फुकट भेटलं तर पण मी देऊन टाकतो पैसे, फुकट नाही. मग त्याच्यामध्ये तुम्ही प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ कशी मॅनेज करतात? प्रोफेशनल लाईफ तर मी असं काही म्हणजे आता ते फक्त मोठ्या लोकांसमोर. बाकी जर का माझा फायन जरी भेटला ना, मी तर स्वतःहून गळे भेटवून भाई. तो काही पोरत असे स्वतःहून असे म्हणजे असे ते की भाई हा कस काय म्हणून तो शॉक होऊन जातो, भाई हा कस काय मला भेटला. असं करतात काही लोक. ती माहिती का खूप छान, ती मला सवयच लागेल. मी सेकंड गेलं गळे भेटायची. सगळ्यांना करतो ती ऍक्च्युअली खूप छान सवय. म्हणजे मी जेवढे लोकांना भेटलो, जे मोठे मोठे व्यक्ती असतात ना, जे खरंच डाऊन टू अर्थ आहेत, ज्यांना माहिती आहे की जे छोट्यातून मोठे झालेले आहेत ना, त्यांना हे कधीच नसतं. प्रत्येक जण तुम्ही कितीही छोटे असू द्या, तुम्हाला आदरानेच बोलणार, तुमच्याशी विचारपूस. मी कोणता पण छोटा मुलगा भेटला मला, त्याचे मम्मी पप्पा असो किंवा नसो, आता मम्मी पप्पा सोबत पण भेटतात तर ते मला फोटो काढतात, खूप मोठा फॅन आहे, पाणीपुरी खाताना भेटतात वगैरे. मी त्यांना सांगतो फक्त रील्सच नाही बघायचे, अभ्यास पण करायचा, हे पण सांगतो, दरवेळेस सांगतो त्यांना. ओके. प्रत्येक छोट्या मुलाला सांगतो मी. पण तुमचे तिथे छोटे मुलं तुमचे फॅन फॉलोइंग म्हटल्यानंतर ते बघतच असतील ना? छोटे मुलं आहेत खूप सारे. असं कधी पॅरेंट्सनी कंप्लेंट केली का तुमचे व्हिडिओ बघूनच दिसता, दिवसभर तुमचे व्हिडिओ बघत असतो, दिवस रात्र काय बघत नाही काय नाही? नाही, पण ते पोरांची मम्मी म्हणतात माझा मुलगा तुमच्या मुलाचे खूप व्हिडिओ बघतो. पण नॉर्मल आहे, ऍडिक्शन वगैरे नाही? ऍडिक्शन वगैरे नाही काही असं. त्यात तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. कधी पण. आणि आय थिंक हा व्हिडिओ बघितल्यानंतर एका कंटेंट क्रिएटरला डाऊट तरी नसला पाहिजे की त्यांनी का निवडावी, निवडल्यानंतर काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. आणि जसं की सांगितलं तुम्ही की तुम्ही बिझी असतात, नॉर्मल गोष्टी. तुम्ही जर 9ला घरातून निघता, रात्री 12 वाजेपर्यंत घरी येतात.
त्याच्यातही तुम्ही सांगितलं की बाहेर वगैरे जेवण असतं, म्हणजे नॉर्मल गोष्ट थोडासा टाइम मॅनेजमेंट, तर सगळ्या गोष्टी समजा मॅनेज कराव्याच लागतील एक कंटेंट क्रिएटर फील्डमध्ये उतरायचं म्हटल्यानंतर. या सगळ्या गोष्टीचा विचार करून सगळ्या युथनी जे उतरतात जे आहेत सगळ्या गोष्टींवर फोकस केला टाइम द्यावा लागतं, आवड आहे थोडं. आणि प्लस सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे दोन्ही मॅनेज करायचंय. असं काही नाही की एक करायचं फक्त कंटेंट क्रिएशन तर फुल टाइम कंटेंट क्रिएटर. आणि तुम्हाला स्वतः एक कंटेंट क्रिएटर सांगतोय फेमस, त्याच्यामुळे असं काही नाही कुठलाही येऊन तुम्हाला सांगतो की नाही हे पण कर ते पण कर, बिलकुल नाही. स्वतः कंटेंट क्रिएटर आहे, फेमस आहे, बिझी आहे, आता पण वेळ नव्हता दिलाय आपल्यासाठी, वेळ होता असं काही नाही. हा तुम्ही पण यांची टिप्स बघून म्हणजे काय जी फ्री टिप्स दिलेत ते नक्की त्याच्यावर पुन्हा बघा, खूप काम करतात, ते यूज करा, ते खूप काम करतात. आणि तुम्हाला पण खूप बेस्ट विशेस, आणि तुम्हाला पण खूप बेस्ट, जसं तुम्ही सांगितलं की तुमचं सिल्वर पे बटन, तर आम्ही पण प्रार्थना करू गणपती बाप्पाला की ते लवकरच या गणपतीत आलंच पाहिजे आणि या गणपतीत आलंच पाहिजे. थँक्यू व्हेरी मच.